प्रभो पाह्याम नमामि रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेण हरदोषे ये पठन्ति नरा भक्त्या तेषां शम्भो प्रसीदति। नमः पार्वती पतये हर हर नमः पार्वती पतये हर हर नमः पार्वती पतये हर हर कैलासरानाच शिवचंद्रमौळे फणींद्रमाथा मुकुटे झळाळे कारुण्य सिंधू च भवदुःखहारे तुझ विन शंभो मज कोण तारे। भगवान श्री बसवेश्वर बाबाच्या परमस्नानिध्यामध्ये डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यजी महाराजांनी पुनीत केलेल्या या भूमीमध्ये आणि हजारो संत महंत ऋषी मुनींची तपश्चर्या स्थली माने औदुंबर नगरी उमरखेड, जिथं साधू बाबा चिन्मयानंद कितीतरी संतांचे पदस्पर्श झालेले, भगवंताची ओतनोत करुणा या नगरीवर, ईश्वराची परिपूर्ण सांगता या भूमीवर, अशी ही पवित्र भूमी, पवित्र वास असणारी उमरखेड गाव, इथं आज 6व्या दिवसाची कथा आपण सुरू केली आणि आज 6वा दिवस आहे कथेची। मध्यातूनही पुढे आपण आज गेलेलो आहोत, समोर गेलेलो। दुनिया का ऐसा कोई ग्रंथ नहीं है जिसमें शंकर का नाम न हो। दुनिया में ऐसा कोई ईश्वर नहीं है कि जो भगवान महादेव के चरणों में न झुका हो। ईश्वर में ऐसी कोई देवता नहीं है जो शंकर के सामने बड़ी कहलाई जा सकती है। दुनिया में सबसे बड़ा यदि कोई है तो महादेव है। ना महादेव से कोई बड़ा है ना ईश्वर से, ईश्वर ही शंकर है, शंकर से आगे कुछ भी नहीं। दुनिया के कन कन में जो विराजित है उसका नाम शंकर है। तो भगवान महादेव के दरबार में हम बैठे हैं। शिवरात्रि का पर्व काल है आणि शिवरात्रीच्या पर्व कालावर देवाची कथा ऐकायला भेटणं याच्यासारखं काय भाग्य पाहिजे, आणि याच्यासारखं काय नशीब पाहिजे। सर्व चरित्र सर्व कृपा भगवंताची आहे। महादेव काही देईल पण कथा देत नाही। महादेवाला सगळ्यात जास्त काय आवडते? कथा। शंकर को कथा ज्यादा प्रिय है। आप शिव चरित्र करो, राम चरित्र करो, भागवत करो, देवी भागवत करो, मार्कंडे पुराण करो, जो पुराण करना है साचो करो, मगर शंकर को सबसे ज्यादा यदि कोई चीज पसंद है तो उस चीज का नाम है महादेव को कथा ज्यादा पसंद है। एक पुराण में मैंने कथा सुनी थी, सुनो सब प्रेम से। एक बार शंकर और माता पार्वती दोनों नंदी पर विराज गए और रास्ते से चलने लगे। शंकर नंदी पर विराजित है, मां पार्वती विराजित है आणि दोघ जण नंदीवर बसून निघालेले। दोघ जण नंदीवर बसून निघाले। जेव्हा दोघ नंदीवर बसून निघाले तर निघाल्याच्या नंतर रस्त्यात काय झालं, एक वडाचं झाड लागलं आणि त्या अक्षय वडाच्या झाडाखाली 3 नद्याचा संगम आहे, गंगा यमुना सरस्वती। त्या वडाच्या झाडाखाली भगवान शंकर गेले आणि भगवान शंकराने ब्रेक मारला नंदीला। नंदी रुक जा बेटा। थोड़ा नंदी रुक गया। महादेव धड़ाधड़ उस नंदी से नीचे गिर पड़े। उडी मारली महादेवाने आणि महादेवाने उडी मारली। भगवान शंकर काय करायला लागले, त्या वडाच्या झाडाखाली जी रेती होती त्या रेतीतनी लोळायला लागले, अंगावर माती घेऊ घेऊ नृत्य करायला लागले। अर्धा घंटा लोळले लोळले लोळले, मग ध्यान आलं सोबत बायको भी आहे। मग तिच्याकडे पाहायला लागले। बायको अशी कमरेवर हात देऊन उभी। पार्वती पागल झाले का काय? समजते का नाही ही लोळायची जागा आहे का? तुम्हाला बरं वाटेल का सांगा बरं? नवऱ्यासोबत गेले, एखाद्या पुसदले, एखाद्या चौकात त्यानं थांबवली गाडी, लोळायला लागला मातीत, बरं वाटेल? माता पार्वतीला वाईट वाटलं, हे लोळायची जागा आहे। धरली माती घे अंगावर, धर माती घे अंगावर, हे काय? हे प्रकरण काय? हे बरोबर नाहीये। ऐका, हे बरोबर नाहीये। लोळू नका। काय झालं लोळायला?
तब महादेव सुनाने लगे, पार्वती ये भूमि ऐसी वैसी नहीं है, ये प्रयाग की भूमि है और इस भूमि में न जाने कितनी शिव कथाएं हुई होगी, इस भूमि में कितनी राम कथाएं हुई होगी, इस भूमि में कितनी भागवत कथाएं हुई होगी। जो भूमि पर कथा होती है महादेव वहां की भूमि अपने अंग पर डालकर नृत्य करता है। इतनी शंकर को क्या प्रिय है? कथा प्रिय है, कथा। महादेवाला काय आवडते? कथा आवडते। महादेव तिथली माती घेते, लोळायला लागते, माती घेते, लोळायला लागते, जिथं कथा होते तिथं। आता उद्या कथा होईल, बरोबर आहे? उद्या 9:30 मी विराम देईल कथेत, कारण प्रत्येकाची इच्छा असते की शिवरात्र शिव ग्रंथाला हात लागला पाहिजे सगळ्यात। शास्त्र काय सांगते? 7 दिवस जर एखादा ग्रंथ आपण श्रवण केला तर त्या ग्रंथाचं 7व्या दिवशी पूजन आपल्याच्यानं घडलं पाहिजे। उद्या 9, 9:30 मी विराम देईल, थोडा ग्रंथ चौरंगावर ठेवून दिला जाईल, तुम्ही दर्शन करू शकसाल, पूजन करू शकसाल आणि नंतर आरती होईल किंवा अगोदर आरती, जे काही अवस्था असेल ती। पण आरती झाल्याच्या नंतर तुम्ही घराकडे जासाल तर इथून रिकाम्या हाताने जाऊ नका। तसं पाहिलं तर उद्या रिकाम्या हाताने येऊही नका। भागवत आलं, शिवकथेला काही दान करा। काय दान करता? धन। हे लोक म्हणतात आम्ही धन दान केलं। मी कधी कधी 7व्या दिवशी लोकांना विचारतो, कथेत काय दान केलं? तर महाराज आम्ही 500ची नोट दिली, 100ची नोट दिली, 10ची नोट दिली। आता ही नोट तुम्ही शिवकथेला दिली का शिवकथा सांगणाऱ्याला दिली? बोला, शिवकथेला दिली का शिवकथा सांगणाऱ्याला दिली? दक्षिणा जर दिली तर तुम्ही दक्षिणा दिली, लोक म्हणतात आम्ही शिवकथेला दक्षिणा दिली। शिवकथेला दक्षिणा नाही दिली तुम्ही, थोडा बेस कमी करायचा। दक्षिणा शिवकथेला नाही दिली तुम्ही, कुठ्याला दिली? शिव कथा सांगणाऱ्या महाराजाला दिली। आणि परंपरा आहे की जे कथा सांगते त्याला दक्षिणा दिली पाहिजे। त्याचा परिवार आहे, त्याचा उदरनिर्वाह आहे, त्याच्यावर असते म्हणून ती दक्षिणा दिल्या जाते। पण मग ती दक्षिणा जमा होते, ती आमच्याही कुठं अंगी लागते। संध्याकाळी नेऊन द्या पत्नी जवळ, ती सांभाळून घेते, दुसऱ्या दिवशी ग्रंथ उचलला की चालले दुसऱ्या गावाला। आमच्या कुठं ती मग जी तुम्ही दक्षिणा द्या लागली ही शिवकथेला द्या लागली का शिवकथा सांगणाऱ्याला? शिवकथा सांगणाऱ्याला। मग तुम्ही शिवकथेला काय द्या लागले? बोला ना, शिवकथेला काय दिलं तुम्ही? शिवकथेला काय दिलं तुम्ही? शिवकथेला फक्त एकच गोष्ट देऊ शकता, उद्या इथं येताना एक गोष्ट घेऊन या। धन सोडून द्या, हे धन तुम्ही सागर महाराजाला देसा, जे काय द्यायचं ते। पण उद्या येताना एक गोष्ट आणखीन घेऊन या, तुमचे अवगुण घेऊन या आणि अवगुण शिवपुराणाला द्या। याच्या बाद माझ्या जीवनातला हे अवगुण मी करणार नाही, याच्या बाद ही कथा हे अवगुण मी धारण करणार नाही। अवगुण द्या आणि उद्या जाताना इथून काय घेऊन जा? इथली कथा झाली की थोडीशी माती कपाळाला लावून घेऊन जा, समजते? कारण जिथं कथा होते तिथली माती पवित्र होते। शंकर ती माती हृदयावर धारण करते, शंकर मातीवर लोळायला लागते। काय अधिकार आहे शिवकथेचा? म्हणून लक्ष देऊन ऐका, शिवकथेसारखं भाग्यवान पर्व काही नाहीये। शिवचरित्रामृतम गतस्तुतेन मयः ज्ञानीर। शिवकथा श्रवण करणारे श्रोते हो, इथली माती भस्म म्हणून 7व्या दिवशी लावा, तुमची आधी व्याधी चालली जाईल। आपण म्हणतोच ना रोज, आधी व्याधी पळते बेवोनी, म्हणते काळ आला, अरे पाहुनी ऐशा शिव भक्ताला, यमही थर थरला दयाळा, यमही थर थरला दयाळा, यमही थर थरला। म्हणून भगवान शंकर आलं, कथा प्रिय आहे, कथा प्रिय आहे, कथा प्रिय आहे। जिथं कथा होते तिथं महादेव लोळायला लागतात। पार्वतीने विचारलं काऊन लोळा लागले? म्हणे इथं कथा झाली म्हणून लोळा लागला। पुन्हा 2-3 वर्ष झाले, पुन्हा 2-3 वर्ष झाल्याच्या बाद काय झालं ऐका ना। पुन्हा 2-3 वर्षानं काय झालं? पुन्हा महादेव पार्वती फिरायला चालले, पुन्हा नंदी थांबला, पुन्हा माती दिसली, महादेव लोळायला लागले। आता ज्याची जी रोजची बिमारी असते त्याची गोळी त्याला माहित असते, ज्याचे शुगर वाढतात त्याची गोळी संगच असते, ज्याची बीपी वाढते त्याची गोळी संगच असते। त्या दिवशी भागवतात आमच्या एका गावातनी एक म्हातारी अशी करे, वर 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 वर, म्हणलं मरते ही, तिचा दम खालीच आहे ना, दम वरीच गेला। तिचा नातू पळत गेला आणि एक शिट्टी आणली घरातून, त्या म्हातारीने 3दा शिट्टी मारली, म्हातारी टकाटक। मी म्हणलं या शिट्टीत काय? म्हणे दम्याची गोळी येते शिट्टीत, फर फर फर, म्हातारी टकाटक। ज्याचं जे दुखणं आहे त्याचं औषध त्याला माहित आहे, बरोबर आहे का नाही? ज्याचं जे दुखते त्याचं औषध त्याला माहित आहे। म्हणून महादेव लोळायला लागले तर पार्वती म्हणे इथं कथा झाली का?
महादेव म्हणे नाही पार्वती इथं कथा नाही झाली. म्हणे मग लोळा काऊन लागले? काऊन लोळा लागले? म्हणे इथं कथा झाली नाही, पण 100 वर्षानं इथं शुकाचार्य भागवत सांगणारे हे ठिकाण शुक्ताल आहे. पा जिथं कथा झाली तिथंही महादेव लोळतात, आणि जिथं कथा होणार आहे तिथंही महादेव लोळतात, आणि आपण कथा ऐकायचा जिवार करतो. एवढी भगवान शंकराला सगळ्यात जास्त प्रिय काही असल तर कथा है. जब रामचरित्र मानस में सुनाया गया है, जब रामचरित्र मानस आरंभ हुआ, तब भगवान शंकर को पार्वती ने पूछा कि महादेव मुझे कथा सुनाओ. तब शंकर ने कितनी सुंदर बात कही है, कथा त्रिलोक पावनी गंगा. कथा को क्या नाम दिया है महादेव ने? गंगा कहा है. गंगा, गंगा को नहाने जाना पड़ता है, गंगा में पैर फिसल सकता है, गंगा का प्रवाह तुम्हें बहा भी सकता है, मगर ये गंगा को नहाने जाने की जरूरत नहीं है. ये गंगा तुम्हारे घर के पास आ सकती है. तुम्हें यहाँ नहाने में कितनी सुलभता है. बोलो, कोई टेंशन है? कोई परेशानी है? शंकर की कथा यत्र तत्र सर्वत्र है. माने शंकर को कथा प्रिय है. तो बाप भगवान शंकराची कथा 6व्या दिवसावर आली. आणि काल काय ऐकलं आपण? थोडं या मॉनिटरला आवाज द्या, इकडून आवाजच येईना आज. नमः पार्वती पतये हर हर. तर भगवान शंकराचं दिव्य चरित्र सुरू झालं, आरंभ झालं. काल महादेव पार्वतीचं लग्न लागलं, आणि त्या दिवसपासून त्या लग्नात एक शब्द तयार झाला, नमः पार्वती पतये. हे शब्द पहिल्यांदा कुठं म्हणल्या गेला? महादेव पार्वतीचं लग्न लागल्या देवानं हात वरी केले आणि काय म्हणलं? नमः पार्वती पतये हर हर. शंकर का नाम पार्वती से जुड़ गया, पार्वती का नाम शंकर से जुड़ गया. पूरी दुनिया आनंद मनाने लगी, पूरी दुनिया नाचने लगी. ब्रह्म विष्णु महेश्वर भगवान शिव के ब्याह में नाचे, ऐसी कथा आती है. भूत प्रेत तर नाचले, चुडेलनी तर नाचल्या, डाकींनी तर नाचल्या, सगळी वरात तर नाचली. पण त्या कथेत कोण नाचलं? ऐका ना, ब्रह्मा विष्णू महेश्वर महादेव सगळी वरात नाचायला लागली, आनंद साजरा झाला. पण लग्न वरात गेली, आणि वरात गेल्याच्या नंतर घरी गेली. पार्वतीची वरात गेली. पार्वती मातेला नेलं, महादेवाला नेलं, जानूस घरावर ठेवलं, आणि जानूस घरावर शंकराला ठेवलं. तर त्या भागात नियम काय होता लग्नाचा, की लग्नाला सप्तऋषी आणले होते. सप्तऋषीच्या पत्न्या आणल्या होत्या. किती चांगली परिक्रमा आहे. मला एवढं सांगा, तुम्ही तुमच्या लग्नात बँड असते, तुमच्या लग्नात डीजे असते, तुमच्या लग्नात फटाके असते, तुमच्या लग्नात चांगलं 200-250 रुपये थालीचं जेवण, बोला ना, असते. तुमच्या लग्नात आहेर घ्यायला बसले तर हलकी साडी घेता का? नवरीला नवरदेवाला कोणाला तरी घेता का हलकी? सगळ्याला भारीचेच कपडे घेता. किती खर्च करता? मला एवढं सांगा, फटाके नसले तर लग्न लागत नाही का? साडी नसली तर लग्न लागणार नाही का? हलक्या साडीत लग्न लागू शकत नाही का? हा, जेवणाची 200 रुपयाची थाली ठेवल्यापेक्षा 50 रुपयाच्या थालीत जेवण होऊ शकत नाही का? या कोणती गोष्ट नसली तरी लग्न लागल. पण तुमच्या लग्नात जर जंगम नसतील, तुमच्या लग्नात जर ब्राह्मण नसतील, तुमच्या लग्नात जर साधू नसतील शिवाचार्य, तर लग्न व्यर्थ. लिहून ठेवा घरी जाऊ. हा, ही परंपरा मान्य करा जराशी. लोक इतके विचित्र आहेत. ऐका ना, मी ब्राह्मण नाही बरं, नाही तर म्हणसाल ब्राह्मण आहे, याची दुकानदारी चालवायसाठी बोला लागला. मी ब्राह्मण नाहीये. मी पुन्हा सांगतो, मला काल कोणतरी तुम्ही ब्राह्मण, मी म्हणलं ब्राह्मण नाही. पहिली गोष्ट, साधूची जातच विचारली नाही पाहिजे. जात न पूछो साधू की, पूछना है तो पूछो ज्ञान, मोल करो तलवार का, पड़े रहन दो म्यान. जाति का क्या संबंध है? मगर कोई पूछे मैं ब्राह्मण नहीं, मैं ब्राह्मण नहीं, मैं ओबीसी हूं. हा, पण एक लक्ष द्या, तुम्ही फटाक्यावर काटकसर करत ना, तुम्ही साडीवर काटकसर करत ना, तुम्ही लग्नातल्या विजुल खर्चात काटकसर करत ना, पण एखादे जर तुमच्या भागात शिवलिंग शिवाचार्य महाराज असतील तर त्याले लग्नात आणायला काटकसर करता. समजते तुम्हाला मी काय बोला लागलो? शिव महापुराणमध्ये शिवपुराण काय सांगते तुम्हाला? एक तरी साधू तुमच्या लग्नात आला पाहिजे.
एक तरी संत तुमच्या लग्नात आला पाहिजे. जर संत तुमच्या लग्नात आला नाही, थोडा आवाज द्याल, तो एक संत जर तुमच्या लग्नात आला नाही तर ते लग्न काय कामाचं आहे? बोला ना, त्या लग्नाचा काय फायदा आहे महाराज? त्या लग्नात जर संत नसतील, महात्मे नसतील, साधू नसतील तर लग्न व्यर्थ आहे. त्या लग्नाला काही किंमत नाही. म्हणून एखादे शिवलिंग शिवाचार्य महाराज असतील ना, तर नवरदेव नवरीचं लग्न लागायच्या आधी त्याला टेजवर बसवा. कारण एक लक्ष द्या, पुऱ्या दुनियेचा आशीर्वाद एकीकडे आहे आणि एक साधू जर तुमच्या लग्नात आला तर त्याचा खर्च तुम्ही करा. 5,000 10,000 गाडीला लागतील, काही त्याला आहेर करावा लागेल, काही दक्षिणा द्यावी लागेल, ते खर्च तुम्ही करा. पण या बाकीच्या लोकांचा आशीर्वाद लागणार नाही. पण त्या शिवलिंग शिवाचार्य महाराजाचा, त्या जंगमाचा आशीर्वाद लागल. ते तुमच्या जोडीला 100 वर्ष जगवल, हे शास्त्र ठेवा. म्हणून लग्नात साधूला आणलं पाहिजे. समजते ना काय बोलतो ते? लग्नात काय आणलं पाहिजे? संताला आणलं पाहिजे, साधूला आणलं पाहिजे, महात्म्याला आणलं पाहिजे. बाप, संत जर येत नसतील, साधू जर येत नसतील, दिव्यम गतिस्तुते मयः जानेन भगवती लोके संत सरेत्राणमृतस्तुते साधुं लभ्यतीरगतिहा. आणा ना एखादा साधू लग्नात. याच्यावर ध्यान ठेवा महाराज. एखादा संत असल घरापाशी, एखादा वारकरी असल, एखादा साधू असल, एखादा महात्मा असल, त्याला लग्नात आणलं पाहिजे, खर्च केला पाहिजे. आणि महादेव पार्वतीच्या लग्नात कोण आले? सप्तऋषी आले, सप्तऋषी. आणि सप्तऋषींनी काय केलं? महादेवाला बसवलं, पार्वतीला बसवलं. सप्तऋषीनं महादेवाला एका खोलीत बसवलं आणि त्या सप्तऋषीच्या ज्या पत्न्या होत्या त्या पत्न्यानं पार्वतीला एका खोलीत बसवलं. आणि तिघी या सगळ्या स्त्रियांनी काय केलं? पार्वतीला पतिव्रता धर्म समजून सांगितला. काय सांगितला? पार्वतीला पतिव्रता धर्म समजून सांगितला आणि महादेवाला पत्नीव्रता धर्म समजून सांगितला. किती चांगली कल्पना आहे. लग्नात खरंच संत आले पाहिजे आणि संत बोलले पाहिजे. 2 आशीर्वचन संताचं झालं पाहिजे. संताचं आशीर्वचन झालं पाहिजे. लक्ष द्या, काय शब्द आहेत. साधून त्या महादेवाला एकांतात नेलं आणि महादेवाला काय सांगितलं? ऐका श्लोक शिव महापुरांचा. भार्यामूलं गृहस्थशो भार्यामूलं सुखश्चचा भार्या धर्म फलावेतम भार्या संतान वृद्धये. हे महादेव, लक्ष देऊन ऐक महादेव. बायकोच्या ठिकाणी माणसाला 3 पुरुषार्थ प्राप्त होतात: धर्म, अर्थ, काम. धर्म जर करायचा असेल तर पत्नी पाहिजे, अर्थ जर पाहिजे असेल तर पत्नी पाहिजे, धर्म, अर्थ, काम. हे 3 पुरुषार्थ माणसाला कुठं साध्य होतात? बाईच्या ठिकाणी साध्य होतात, पत्नीच्या ठिकाणी साध्य होतात. म्हणून पत्नी धर्म पाळला पाहिजे. भार्या मूलम ग्रस्त. भार्या ही ग्रस्ताचं मूळ आहे, पत्नी ही घराचं मूल आहे. तिच्या ठिकाणी 3 धर्म प्राप्त होतात. एवढंच नाही, संतान वृद्धये. संतान देखील कोण प्राप्त करून देते? पत्नी प्राप्त करून देते. म्हणून पत्नीचा सत्कार करणं शिका. आज का उद्या जागतिक नारी दिन आहे ना वाटते? आज का उद्या आहे? उद्या आहे, काही माहित नाही. यायला उद्या आहे, यायला फक्त एवढंच माहिती आहे, गुरुवारची पोथी उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका आणि 5 पोथ्या वाटल्याशिवाय. ही पोथी बी कोण्या ग्रंथात नाही आणि 5 पोथ्या वाटाव हे कुठंच लिहिलेलं नाही. प्रत्येक बाई 5-5 पोथ्या वाटते. आमच्या घरी एवढ्या पोथ्या जमा झाल्यात. आमची आई 10 घरी जाते, 10 पोथ्या आणते. पहिले आईच आणायची, आता लग्न झालं तर ही बी जाते. 20 आणि 20 एक अर्ध एक खोका भरला एवढ्या पोथ्या आहेत माझ्या घरात. माझ्या आईला म्हणलं यावर्षी 100 बाया बोलव आणि सगळ्या पोथ्या वाट. तर आई म्हणे नाही, ते नव्याच आण लागतात. मी आता ते खोका आहे आणि खोका त्याचं दुकान टाकणार गुरुवारी एखाद दिवशी. उमरखंडे टाकायचं का? तुम्ही तिकडून 5 रुपयाला आणता तर माझ्या घरून 1 रुपयाला घेऊन जा. पण न्या काय धंदा आहे? हे वाचायसाठी शिकवलं. उद्या जागतिक महिला दिवस आहे आणि उद्या जागतिक महिला दिवस आहे तर महिलेला हे शिकवाय, हे असं वाचायसाठी शिकवलं असेल का सावित्रीबाईने? काल गुरुजीनं नाव काढलं सावित्रीबाईचं. आज त्या ताई आल्या होत्या डॉक्टर, त्यांनी नाव काढलं प्रवचनात की सावित्रीबाईनं अधिकार दिला मुलीला शिकायचं, नाही तर मुलीला घराच्या बाहेर निघायचा अधिकार नव्हता. पण मुलगी शिकली, मुलगी करा काय लागली? उतू नका, मातू नका.
या पोथ्या वाचायसाठी तुम्हाला नाही शिकवलं, तुम्हाला कशासाठी शिकवलं सावित्रीबाईनं? की एक दिवस देशाचं राज्य स्त्री करल याच्यासाठी शिकवलं. स्त्री चरित्र काय सोपं आहे का? बोला. आई, मी 4 धाम करायला गेलो. 4 धाम. आणि मी 4 धाम करून परत आलो तर मला कोणतरी विचारलं, तुम्हाला 4 धामात काय दिसलं? 4 धाम म्हणजे 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, सप्तपुऱ्या, हे सगळं पूर्ण भारत दर्शन करून मी आलो. आणि मला आल्या वाशिमच्या एका पत्रकारानं विचारलं की महाराज, ही तुमची टीम गेली होती, 4 धाम करून आली, 12 ज्योतिर्लिंग करून आली, तुम्हाला एवढ्या एकातनी काय दिसलं? मी काय म्हणलं असेल माहितीये? मी म्हणलं, मला 4 धाम 12 ज्योतिर्लिंग सगळीकडे एकच बाई दिसली, त्या बाईचं नाव आहे अहिल्याबाई होळकर. समजते? 12 ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचा उद्धार तिनं केला, 4 धामाचा उद्धार तिनं केला, बद्रीनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार तिनं केला, केदारनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार. काय कमाल आहे! एक बाई पुऱ्या देशात जेवढे मंदिर आहेत तेवढ्या मंदिराचा जीर्णोद्धार करू शकते. ही ताकद स्त्रीत आहे. गंमत आहे का स्त्री म्हणजे? एक बाईनं जर विचार केला तर छत्रपती घडू शकते, एक बाईनं जर विचार केला तर मनमंत स्वामी घडू शकते, बसवेश्वर महाराज घडू शकतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे, फुले सारखे, आणि छत्रपती धर्मवीर संभाजी राजा सारखे जन्माला कोण आणू शकते? बाई आणू शकते. बाई, इकडे लक्ष द्या. तुमच्यात काय कमी ताकद नाही, तुमच्यात एवढी ताकद आहे की राक्षसाच्या घरात भक्त जन्माला आणू शकता. राक्षसाच्या घरात प्रल्हाद जन्माला कोण आणला? बाईनं आणला. पण तुमच्यात आणखीन बी लय ताकद आहे, तुम्ही ब्राह्मणाच्या घरात बी राक्षस जन्माला आणू शकता, रावणासारखा. झोपल्या का काय? जागे आहे ना? तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा. आता तुमची शक्ती, कारण दुर्गा सप्तशतीमध्ये मंत्र किती गोड आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. म्हणून ध्यान द्या. सावित्रीबाईनं 21 दिवस शेण घेतलं अंगावरचं. काय? किती दिवस? 21 दिवस तिच्या अंगावर शेण फेकलं. पुण्यातल्या धर्ममात्रंडाईनं शेण फेकलं. सावित्रीबाईनं 21 दिवस अंगावर शेण घेतलं, पण मुलीची शाळा बंद केली. आणि आज मुलीची शाळा तेव्हा चालू झाली म्हणून आज मुलगी परमरहस्य वाचू शकते, आज मुलगी भागवत वाचू शकते, आज कितीतरी स्त्रिया कथा करू शकतात. आज कथा नाही, देशाची पंतप्रधान स्त्री बनू शकते, देशाची राष्ट्रपती स्त्री बनू शकते. ही ताकद स्त्रीत आहे. पण ही ताकद कोण दिली तुम्हाला? सावित्रीबाईनं दिली. कथा आहे ना, हे गीत आहे ना, नेहमी ऐकलंय असं. खरी विद्येची देवता सांगा कळली असती का, खरी विद्येची देवता सांगा कळली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. म्हणून ध्यान द्या मायबाप, तुम्हाला शिकवलं कशासाठी? धर्म जागा करायसाठी. ऐका जीव लावून. महादेवाला एका कोपऱ्यात नेलं, सप्तऋषीनं किती चांगलं शिक्षण द्यायला लागले. प्रत्येक बाईनं आपल्या पोराला हे शिक्षण दिलं पाहिजे. हे शिवपुराण आहे. आपल्या पोराला सांगितलं पाहिजे, पाय बाबा तुझं लग्न व्हायला लागलं, आणि लग्न व्हायला लागलं तर आता तू पोर राहिला नाही, आता तू लहान राहिला नाही, आता तुझ्यावर जबाबदारी आली. आता पत्नीव्रता धर्माचं पालन कर, एक पत्नीव्रत वचन प्राप्त कर, आणि एका मतानं वाग, धर्मानं वाग, शास्त्रानं वाग, नीतीनं वाग. हे प्रत्येक आईनं कोणाला सांगितलं पाहिजे? आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे. शिवपुराणमध्ये सप्तऋषी कोणाला सांगायला लागले? पूर्ण जगाचा बाप महादेव आहे, पण त्याला लेकरासारखं एका खोलीत बसवलं आणि सप्तऋषी चौकून त्याच्या समोर बसले आणि त्याला ज्ञान सांगायला लागले. ही पद्धत लग्नात, बरोबर आहे? ही पद्धत ज्या दिवशी लग्नात येईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं महाराज आपला हिंदू धर्म जागा होईल. जागा. त्याला शिकवणं चाललं, शास्त्र शिकवणं चाललं. महादेवा, याच्या बाद ध्यान ठेव. समोरून एखादी मोठी मुलगी स्त्री आली, तिला आई म्हणायचं. पहा किती सुंदर उपदेश आहे. आपल्या समोरून एखादा मोठी स्त्री आली तर आई म्हणायचं, आपल्या बरोबरीची आली तर बहीण म्हणायचं, आणि आपल्याहून लहान आली तर मुलगी म्हणायचं. हे महादेवाला ज्ञान सांगायला लागले सप्तऋषी.
पत्नीचा सत्कार करायचा. आणि मी कालही बोलून गेलो, दुनियेतनी बाईचा सन्मान जर खरा कोण केला असेल तर या जगात फक्त महादेवानं केला. कारण पार्वतीला अर्धांग दिलं. बरोबर आहे. स्त्रीचा सन्मान करायचं शिकवलं, स्त्रीची मर्यादा सांभाळण्याचं शिकवलं. हे सर्व महादेवाला सप्त ऋषीगण शिकवतात. आणि महादेव ही सगळी कथा शांततेनं श्रवण करतात. नमः पार्वती पतये हर हर. आणि मग काय होते, सप्तऋषी थोडा कालच्या सारखं करा ना, क्लिअर कडक झालं जास्त, थोडं असं मोकळं करा. रोज रोज तुमच्या हिशोबाने करा जसं करायचं. हॅलो. नमः पार्वती पतये हर हर. तर बाप लक्ष देऊन ऐका, माता पार्वतीला जवळ धरलेलं आहे आता. आणि माता पार्वतीच्या जवळ काय झाल्या, 7-8 स्त्रिया गेल्या. त्या 7-8 स्त्रिया कोण आहेत, शास्त्रामध्ये त्यांचं नाव दिलेलं आहे. थोडा कमी विकू आता. धन्य प्रतिवर्ता नारी नान्य पूजेत विशेषतम पावनी सर्वलोकानां सर्व पागोघनाशिनी. ऐका आता, उद्या जागतिक महिला दिवस आहे, तर आता थोडा पतिव्रता धर्माचं पालन करणं शिका. पतिव्रता धर्म काय, फार सुंदर गोड अध्याय शिव महापुराणमध्ये पतिव्रता धर्माचा आहे. पार्वतीला एका खोलीमध्ये नेलं आणि पार्वतीला एका खोलीमध्ये नेल्यानंतर त्या सप्तऋषीच्या पत्न्या भगवान पार्वती मातेच्या आजूबाजूला बसल्या. आणि आजूबाजूला बसून माता पार्वतीला काय सांगा लागल्या, ऐक. त्या बायाचे नाव ऐका, कोण कोण बाया होत्या. सावित्री, लोपमृदा, रुंधती, शांडिल्या, शतरूपानुसया, लक्ष्मी, स्वधा, सती, स्वज्ञा, सुमती, श्रद्धा, मैना, ततः स्वाहा. या 12 स्त्रिया गेल्या. आणि या 12 स्त्रिया कोणाच्या जवळ गेल्या, तर पार्वतीच्या जवळ गेल्या. आणि पार्वतीला पतिव्रता धर्म समजून सांगा लागल्या. पतिव्रता धर्माचा पहिला नियम, एखादा मोठा पुरुष आपल्या समोरून आला तर त्याला आपला बाप म्हणलं पाहिजे. आपल्या बरोबरीचा जर आपल्या समोरून आला त्याला आपलं भाऊ म्हणलं पाहिजे. आणि आपल्याहून लहान जर एखादा मुलगा आपल्या समोर आला तर त्याला आपला मुलगा म्हणलं पाहिजे. ही पतिव्रता धर्माचा पहिला नियम आहे. ध्यान देऊन ऐका, हे पतिव्रता धर्माचा पहिला नियम आहे. आणि चला आता पतिव्रता धर्माचे नियम ऐका. पार्वतीला बसवलं. पतिव्रता धर्माचा पहिला नियम, भरता देव गुरु भरता धर्मतिथी वर्तानि च तस्मात् सर्वं परित्यज्यं पतिमेवं समर्चते. लक्ष द्या, पतिव्रता बाईचा सगळ्यात मोठा देव कोणता आहे? महादेव. पतिव्रता बाईचा सगळ्यात मोठा देव आहे तिचा पती. पती सोडून दुसरा देव तिला सांगितला. ऐका, मग सगळ्यात मोठा देव कोणता आहे तुमच्यासाठी? नवरा. पती देव आहे. शास्त्राचा अधिकार काय सांगते? पतिमेव जयतम वसस्तुते. पती देव आहे. आणि पतीनं देव देव मानलंच पाहिजे. मी एका गावात अशी कथा सांगू लागलो, पतीला देव मानलं पाहिजे. एक बाई उठून उभी राहिली, म्हणे त्याला 20 फुटाचा रोड कमी पडते घरी यायला. आणि ते काचा पती देव आहे? तसं नाही महाराज. पतिव्रता भाव, 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 पतिव्रता भाव.
महादेव। पार्वती पतये हर हर। समजला पतिव्रता धर्माचा पहिला नियम? पतिव्रता धर्माचा पहिला नियम आहे की पतीला देव मानायचं। दुसरा नियम आहे का नवऱ्याची रोज पूजा करायची, झाडू बिडून नाही करायची। बरं माणसं काय खुश झाले, बस असा महाराज पाहिजे होता। हा तुम्हालाही सोडलं नाही, तुम्हालाही सांगितलं रोज बायकोची पूजा केली पाहिजे तुम्ही बी। कारण त्या दिवशी कालच शिवलिंग शिवाचार्य महाराज काय म्हणत हातगावचे शिवचैतन्य महाराज, यत्र नारी पूजयंती तत्र रमयती देवता। ज्या ठिकाणी बाईची पूजा होते तिथं कोण वास करते? देवता वास करतात। म्हणून तुम्ही बी बायकोची रोज पूजा केली पाहिजे। आता घरी जा, तिच्या मापाचं देवघर करा, देवघरात तिला बसवायचं, गंध पुष्प धूप दीप नैवेद्य व्हायचा आणि सगळं वायनं झाल्याच्या नंतर मग काय करायचं? आरती म्हणायची बायकोची। कोणाच्या लिहिल नसेल पाठ नसेल तर माझ्याकडून लिहून घेऊन जायची। जय देव जय देव जय माझी बायको, मी सदैव तुझंच ऐको। पत्नीची पूजा पतीला करायला सांगितली, पतीची पूजा पत्नीला करायला सांगितली। याचा अर्थ खरंच हळदी कुंकू वाहून पूजा करायची का? पूजा शब्दाचा अर्थ आहे पूज्य मानणे, आदर करणे, सत्कार करणे। पत्नीचा आदर करा, पतीचा आदर करा। दुसरा पहिला नंबर पतिव्रतेनं काय करायचं? पतीला देव मानायचं। दुसरा नंबर पतिव्रता धर्मा 4-5 सांगतो, जास्त सांगत नाही। तुम्ही निस्ता ऐका, नाही तर पाळत बसाल एवढे। निस्ता ऐकून घ्या शिवपुराण। पतिव्रता धर्माचा पहिला नियम पतीला देव मानायचं। दुसरा नियम की पतिव्रतेनं पतीची पूजा करायची। तिसरा नियम पतिव्रतेनं पतीच्या आधी कधी जेवायचं नाही। नवऱ्याच्या आधी जी जेवते तिला दोष लागते। पण ते जर नवरा धाब्याहून जेवून आला तर मग सध्या मोबाईल आहे, त्याला विचारायचं या लागले का जेवायला, या लागले का जेवता तिकडं? त्याने म्हणलं नाही या लागलो तर मग थांबायचं। बरोबर आहे? पतिव्रतेनं कधी पतीच्या आधी जेवू नये, नवऱ्याच्या आधी कधी झोपू नये। शास्त्र सांगतं पतीच्या आधी कधी झोपू नये। सकाळी मात्र पतीच्या आधी उठलं पाहिजे। काही काही घरी बिचारे पतीच उठतात, अंगण झाडतात, पाणी भरतात, कमाल आहे पतीची। एक आमच्याकडे एक माणूस आहे, ते बिचारे सकाळीच उठते, सकाळी उठते, झाडून काढते, सडा टाकते, लेकराचे डब्बे करून देते। ती महाराणी 9 वाजता उठते, तिला चहा नेऊन देते, मग स्वयंपाक करते, भांडे घासते, मग ऑफिसला जाते, पुन्हा येते। कमाल आहे त्याची। त्या दिवशी काय झालं, ती बाई पायटच उठली। गमत सांगतो, ती झाडायला लागली, तिनं झाडलं, तिनंच भांडे घासले, तिनंच मुलाचे डब्बे केले। हे माणूस परेशान झाला। का ग काय झालं? तू काऊन आज काम कर? तुम्ही गप्प बसा, तुम्ही आज दिवसभर काहीच काम करायचं नाही। महाराज नवऱ्याला सोप्यावर बसून ठेवलं, त्याला चहा नाश्ता पाणी। नवऱ्याला वाटलं आज दिवस निघला कुठून? रोज मी एकटंच भांडे घासतो, रोज मी सगळे काम, आज ही काम काऊन नाही करू द्या लागेल? महाराज परेशान झाला। 12 वाजता तिच्या जवळ गेला आणि पाया पडतो, म्हणे सांगतं खरी आज काय, आज तू मला काम काऊन नाही करू द्या लागली? ती म्हणे हे बा आजच्या दिवस तुम्ही काहीच काम करायचं नाही, पण आज आहे काय? म्हणे आज पोळा आहे, पोळा। आणि पोळ्याला बैलाला काम। गोपाल कृष्ण भगवान की धन्य पतिव्रता। वा रे वा, पतिव्रता आहे। तर श्रीमद शिव महापुराण काय सांगते? पतीनं पतिव्रतेनं आधी उठलं पाहिजे। पती जर परगावी गेला तर शृंगार करू नये, पतीचं नाव घेऊन कधी पतीला हाक मारू नये। नियम ध्यान ठेवा, पतीला कधी नाव घेऊन हाक नाही मारली पाहिजे। पण आजकाल पद्धत झाली शहरात। आम्ही त्या पुण्याला गेलो होतो, पुण्याला
ती दरवाजाची बेल असतील ती बंद पडली होती. एका माणसानं आम्हाला नेलं, चला म्हणे महाराज कथा 7 वाजता आहे, चला नाश्ता करून येऊ. मी गेलो त्याच्या घरी थोडंसं चहा पाणी घ्यायला. तिथे जे बेल वाजवे ती बेल बंद होती. मग त्यानं दरवाजा ठोकणं चालू केला आणि बायकोला आवाज कसा दे, सुलू सुलू, ही पद्धत आहे, सुलू 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 सुलू. त्या बिचारीनं धाडकन दरवाजा उघडला आणि ती म्हणे काय म्हणता उल्लू. मी इतकं परेशान झालो, हे सुलून उलू काय भानगड आहे. पण आधी कशाला विचारायचं, आपली दक्षिणा बुडवायची का. मी गेलो, चहा वगैरे घेतला, त्या बाईनं भस्म लावलं, पूजा केली, विभूत लावली, पूजा केली, 500ची नोट दिली. मग मी विचारलं, म्हणलं महाशय मी तुमच्या घरी आलो, हे सुलून उलू काय भानगड आहे. ती म्हणे माझ्या बायकोचं नाव सुलोचना आहे, मी तिला प्रेमानं सुलू म्हणतो. पण ती तुला उल्लू का म्हणते, ती तुला उल्लू का म्हणते. म्हणे माझं नाव उल्हासराव आहे म्हणून ती उल्लू म्हणते. नाही दोघांचे पुतळे बांधाव चौकात नाही आणि त्याच्या खाली लिहा सुलू उलू, पुतळा करणारे सागर महाराज. असे पतिव्रता धर्मातनी मर्यादा पाहिजे. पतिव्रता धर्मातनी जर मर्यादा असेल महाराज तर शास्त्र तुम्हाला काय करल, भक्तीतनी बल देईल. तुमचं आचरण जर पवित्र असेल तर भक्तीत बल भेटल. तुमच्या आचरणाला जर पवित्रता नसेल तर तुमच्या आचरणाला अर्थता नसेल तर काय फायदा आहे, बोला ना. म्हणून पतीचं नाव घेऊन कधी हाक मारू नये. पार्वती कोण सांगा लागलं, सप्त ऋषीच्या पत्न्या पार्वतीला समजून सांगा लागल्या की पतीचं नाव घेऊन कधी हाक मारायची नाही. पार्वती म्हणे हो काही हरकत नाही, सांगितलेलं काम आनंदानं करायचं. आणि संसार जर सुखी व्हायची इच्छा असल, ऐका आता सगळ्या बाया, शिवपुराणातली ही गोष्ट तुम्ही 7 दिवस माझं काही नका ऐकू. मी जे आता एक गोष्ट तुम्हाला सांगणार, ही गोष्ट प्रत्येक बाईनं काय करायची, आपल्या हृदयात साठवून ठेवायची. तुम्हाला जर संसार चांगला करायचा असेल तर एक गोष्ट करा, समजते. तुम्हाला तुमचा संसार आनंदी व्हायचा असेल, एक इतकं सूत्र सुंदर सांगतो, ऐका जीव लावून. हे जर तुम्ही सूत्र माझं पाळलं ना तर तुमच्या संसारामध्ये एवढा आनंद येईल, एवढा आनंद येईल की भानगडी कधीच होणार नाही. संसारातनी एकच काम करायचं महाराज, काही करायचं हे मी नाही सांगायला लागलो. सकाळी त्या डॉक्टर ताई आलत्या ना, त्या ते सूत्र तुम्हाला सांगून गेल्या. संसारातनी संसार करताना पहिली गोष्ट बोलणं बंद करायचं, समजते. समोरचा माणूस किती बोलो, बाया इतकं काम करतात हो, ढोरावानी काम करतात. काही बाया सकाळी उठल्या तेव्हापासून नवऱ्याचं करतील, मुलाचं करतील, सासूचं करतील, सासऱ्याचं करतील, पण कशानं वाया चालल्या. बापरे, तुम्हाला अभ्यास हो. कशानं वायाचा ते काम, नुसतं एका शब्दानं, एक शब्द बोलला की गेला वाया. एका शब्दानं सत्यानाश आहे. आमची कथा पुण्याला होती, पुण्याला आम्ही 5 जण मस्त आमच्या खोलीत झोपलो. सकाळी आता रात्री 10 कथा झाली, झोपलो 2ला, रात्री 2ला झोपलो मी. 2ला झोपल्यावर 8 पर्यंत चेव येते का. 8 वाजले तरी मी जागीच. एक बाई आली, धडधड दरवाजा वाजवायला लागली. मी दरवाजा उघडला, काय म्हणता महाराज जेवायला चला. मी म्हणलं 8 वाजले ना, आता टाइम आहे का जेवायचं. सकाळी माझी पूजा राहिली, सगळं राहिलं. अहो आता नाही म्हणे, संध्याकाळी 6ला जेवायला या. 7ला कथा चालू होते ना, 6ला जेवायला. मी म्हणलं बाई मग आता संध्याकाळी 6ला जर जेवायला बोलवायचं होतं तर आतापासून माझी झोप मोडायची काय गरज होती, बोल ना. माझी झोप मोडायची काय गरज होती. ती बाई म्हणे महाराज मला तुम्हाला जेवायला 56 भोग करायचे म्हणे. ध्यान देऊ नाही का, 56 भोग श्रीकृष्णाला वाहतात ना, महादेवाला नाहीत वाहत कधीच. महादेवाला 56 भोगाचा नैवेद्य करणारे सावधान. महादेवाला 56 भोग कधीच नाही व्हायचे, कृष्णाला व्हायचे, विष्णूला व्हायचे. तुम्हाला म्हणे महाराज भागवत झालं, आज कृष्ण जन्म होणार आहे, मी तुम्हाला काय करणार 56 भोग जेवायला करणार. मी या 4 जणाले 5 जणाले उपाशीच ठेवलं. नाश्ता नाही, दुपारचं जेवण नाही, चहा बी नाही, कारण 56 भोग आपल्याला खाल्ल्या गेले पाहिजेत ना. हे 5 जण उपाशी, मी एक 6वा उपाशी. आम्ही सकाळी 6 वाजतापासून जेवलो नाही, संध्याकाळी 6 वाजले. ती बाई आली महाराज, तिनं गाडी आणली, आमच्या गाडीत बसलो, गेलो. काय त्या पायघड्यान, काय समयान, काय फुलं टाकले, काय रांगोळी काढल्या. आणि मग आम्हाला जेवायला बसवलं. चांदीचे ताट पाट, काय ते व्यवस्था, अगरबत्ती लावली आणि 56 भोगाचं ताट आमच्या 6 जणाच्या समोर आणलं. ऐका ना,
6 जणाच्या समोर 56 भोगाचं ताट आणलं आणि आणल्याच्या नंतर ते 56 भोग पाहिले. इतकं जेवायचं होतं. 12 घंट्यापासून आमचं मंडळ मी उपाशी होतो. इतकं जेवायचं होतं. तेवढ्यात त्या बाई म्हणे थांबा महाराज. म्हणलं आता काय राहिलं? तूप आणलं म्हणे. तूप, ते तूप टाकायचं राहिलं. आणि पुण्यातलं चितळे तूप असते, ते चितळे तूप असते. आपलं जर 700 रुपये किलो असेल तर ते असते 1400 रुपये किलो. 1400 रुपये किलोचं तूप आणलं आणि त्या बाईच्या नवऱ्यानं वाढणं चालू केलं. आणि बाई आली, घ्या सागर महाराज घ्या, 1400 रुपये किलोचं तूप तुमच्या बापानं. कशानं सत्यानाश झाला? मातोडाच झाला त्या 56 भोगाचा. आमच्या 6 जणांना अशा खाली माना घातल्या आणि खाल्लं जसं काय माती खा लागलं. तुमच्या बापानं तरी पाहिलं का म्हणे 1400 रुपये किलोचं तूप. झाला एवढं केल्याचा सगळा धिंगाणा. म्हणून तुम्हाला विनंती आहे मायबाप, तुम्हाला तुमचा संसार जर चांगला करायचा असेल, शिवपुराणाची कथा ऐका. तुमचा संसार जर तुम्हाला पवित्र करायचा असेल तर पहिली गोष्ट काय करा, बोलणं बंद करा. बोलायचंच नाही. किती भांडणं हो घरात, बोलायचंच नाही. करून पहा बरे. हे शिवपुराणचं सूत्र आहे. तुम्ही तोटकेलंय ऐकले शिवपुराणातले. हे बेल वायल्यानं असं होते, ते सय्यद वायल्यान तसं होते, काळे तीळ वायल्यान ते होते. हे शिवपुराणात कुठं लिहिलं नाही तरी ऐकलं तुम्ही. पण आता एक वाक्य सागर महाराजाचं ऐका की शिवपुराण काय सांगते. तुमचं सूत्र, तुमचा संसार जर तुम्हाला चांगला करायचा असेल, तुमच्या संसारात तुम्हाला आनंद स्थापन करायचा असेल, तुमच्या संसारामध्ये तुम्हाला आनंद स्थापन करायचा असेल तर एक सूत्र सागर महाराजाचं ध्यान ठेवा. संसारात कोणी कितीही बोलो, तुम्ही बोलायचंच नाही. हे जर तुम्ही नाही बोलल्या ना तर तुमचा संसार सोन्यासारखा होते, सोन्यासारखा. एका गावात माझी कथा होती, ऐका ना. आणि एक बाई महाराज कथा नेमकी कळस मांडायचा आणि एक बाई पळतच आहे. आता मंडपात 4-5 बाया होत्या. नेमकीच कथा सुरू झाली, सुरू करायचीच होती. पाया पडली, आली. महाराज तुमचे पाय कुठे आहेत? म्हणलं पाय तोडते का काय? तुमचे पाय कुठे आहेत? तुमचे पाय कुठे आहेत? मी म्हणलं काय झालं? मी तुमच्या कथेबद्दल लय ऐकलं, तुमच्या कथेत माणसाला ज्ञान भेटते, अमुक भेटते. मी म्हणलं तुला काय पाहिजे? काय पाहिजे? माझा नवरा एसटी ड्रायव्हर आहे, 7 वाजता घरी येते, जे भांडणं करते रात्री 12 वाजेपर्यंत. मी महाराज तुम्ही मनसाल ते व्रत करतो, तुम्ही मनसाल ती उपासना करतो, तुम्ही मनसाल ते मी जेवण देतो, तुम्ही मनसाल ते भंडारा करतो. फक्त माझ्या नवऱ्याचं भांडणं बंद झाले पाहिजे. मी म्हणलं बाई आता पोथी मांडायची, पोथी मांडू दे. आणि 5 वाजता भागवत समाप्त झालं, शिवपुराण समाप्त झालं की तू 5 वाजता माझ्या रूम मध्ये मी तुला औषध देतो. ते औषध जर तू घेतलं तर तुझा नवरा कधीच भांडणार नाही. महाराज ती बाई 5 वाजता काय 4:45 चाली. मी 5 आरती केली आणि माझ्याजवळ कशाचं औषध? मी काय बाबा हो? माझ्याजवळ फक्त शिवपुराणातला हे श्लोक होता की जे सप्तऋषीच्या बायकांनी कोणाला सांगितला? पार्वतीला सांगितला की संसार करताना कधी बी बोलायचंच नाही, शांतता धरायची, ऐकून घ्यायचं. मग कशाचं औषध? एक अशी बॉटल होती माझ्याजवळ पाणी प्यायची. आमच्या शालिक बाबांनी त्याच्यात 2 चमचे कुखू टाकलं. औषध दिसलं पाहिजे. आणि विष्णू महाराजांनी 2-4 चमचे त्याच्या साखऱ्या टाकला आणि या लेकरांनी त्याचं शरबत तयार केलं. शरबत तयार झालं आणि ती बाई आली 5 वाजता बरोबर. महाराज महाराज औषध. म्हणलं हे घे औषध, हे औषध. म्हणे किती टाइम द्यायचं नवऱ्याले? म्हणलं नवऱ्याला नाही द्यायचं, तो घ्यायचं. ती म्हणे महाराज भांडणं माझा नवरा करते आणि भांडणं जर नवरा करते तर मी कशाला औषध घेऊ? मी म्हणलं मी डॉक्टरच जरा वेगळा आहे. औषध तू घे, भांडणं नवरा करणं बंद करल. कारण मला माहित होतं ना भांडणं कोण करते ते. ही करतही नसेल, एक शब्द बोलत असेल ते 10 शब्द बोलते. म्हणून काय केलं? म्हणलं हे औषध घरी घेऊन जाय. बरं म्हणे महाराज त्याला नाही द्यायचं, तू घ्यायचं. म्हणलं हो. म्हणे हो. म्हणलं कसं घ्यायचं ऐक तर खरी. औषध कसं घ्यायचं समजलं पाहिजे ना. आमच्या वेटाळात त्या दिवशी मथारी बिमार पडली. 2 पोरायनं ऑटोत टाकली, दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणे काय नाही, ऍसिडिटी झाली, अर्ध्या पाण्यात औषध द्या. त्या पोरायनं ती मथारी हौदात टाकली अर्ध्या पाण्यात. औषध कसं घ्यायचं हे कळलं पाहिजे ना. समजते का काय बोलतो? कसं घ्यायचं औषध? म्हणे औषधावाणी म्हटलं नाही, घरी जाय, याचं असं औषधाचं झाकण खोलायचं. आणि नवरा किती वाजता येते घरी? म्हणे 7 वाजता. ते आला आणि त्यानं भांडणं सुरू केले की तू एक झाकण औषध असं घ्यायचं, इकडं पाय, आणि हे औषध पिऊन घ्यायचं. आणि हे पिल्याच्या नंतर तोंडातून बाहेर घेऊ द्यायचं नाही आणि तोंडातून नरड्यात बी आत जाऊ द्यायचं.
समजलं? औषध काहीच नाही त्याच्यात, 2 चमचे कुकू आहे. पण शिवपुराणाचा श्लोक आहे म्हणून हे औषध द्यायला लागलो मी. आता त्या बाईचा नवरा 7 वाजता आला. ऐका ना, त्या बाईचा नवरा 7 वाजता आला आणि आल्याच्या नंतर त्यानं काय केलं? त्यानं बोलणं चालू केलं. आता हिला महाराजांना औषध दिलेलं होतं शिवपुराणातलं, पार्वतीला जे द्यायला लागल्या सप्तऋषीच्या पत्न्या. कारण पहिला संसार पार्वतीला जळून मरावं लागलं. संसारात जळून मरायची येळ येऊ नये म्हणून हे शिवपुराणातले अध्याय ऐका, लक्ष देऊन ऐका. हे अध्याय ऐका. हे अध्याय का ऐकावे लागतात? हे एवढं प्रवचन का करावं लागते? 1 घंटा झाले मी पतिव्रता धर्म का समजून सांगायला लागलो. आणि या संसारामध्ये कोणत्या मायला पेटून घ्यायची येळ नाही आली पाहिजे, कोण्या मायला फारकती घ्यायची येळ नाही आली पाहिजे, कोण्या मायचा संसार उद्ध्वस्त नाही झाला पाहिजे. हे एक एक विषय शिवपुराण तुमच्या समोर मांडते. शिवपुराण नुसतं त्रोटकी ऐकायची कथा नाही, महादेवाची कथा नाही. शिवपुराण काय? द आर्ट ऑफ लिव्हिंग इज शिवकथा. जीवन कसं जगाव हे शिकवण्याचं शास्त्र शिवपुत कथा आहे. 7 वाजता ते आलं आणि हिनं औषध घेतलं. आता औषध तोंडातून बाहेर काढायचं नाही, नरड्यात ओतायचं नाही, नवरा झोपल्यावरच बाहेर फेकून द्यायचं तोंडातलं. ते मी औषध घ्यायचं सांगितलं होतं. आता ते माणूस आला आणि आल्याच्या नंतर त्यानं काय केलं? 1 घंटा बोलला, ही काहीच बोले ना, झोपलं मुकाट्यानं. ते पहिल्या दिवशी 10 वाजता झोपलं, दुसऱ्या दिवशी 9 वाजता झोपलं, तिसऱ्या चौथ्या दिवशी तर 7 वाजताच आलं, जेवलं, मुकाट्यानं झोपलं. बाई पळत आली, महाराज पाय दाखवा. म्हणलं कशाला? असा महाराज जिंदगीत नाही पाहिला म्हणे. औषध मी घेतलं आणि भांडणं नवऱ्यानं बंद केले. मी सगळ्या उमरखेडच्या बायाला विनंती करतो, तुम्ही काय करा, हे औषध घेऊन जा. हे सगळ्या जेवढ्या शिवपुराणला आल्या ना, सगळ्याला विनंती आहे की तुम्ही काय करा, हे औषध शिवपुराणचं घरी घेऊन जा. हे औषध जर तुम्ही घरी नेसाल तर जीवनात कधीच तुमचा संसार वाया जाणार नाही. समजते? कधीच वाया जाणार नाही. आणि जरा सहनशीलता शिका ना, सहनशीलता. पार्वती, महिला मंडळी ऐका, बोलू द्या ना. सासू बोलली तर बोलू द्या, बोलला सासरा बोलू द्या ना, भाया बोलला तर बोलू द्या ना, जाऊ बोलली जरा ऐकून शिका ना, मनस्थिती ठेवा ना. मी तर म्हणतो सासून जर आपला बाप काढला, तिला आपल्या आज्याचं नाव सांगितलं पाहिजे. माझ्या आज्याचं नाव आहे ते बी काढ. आणि तिनं जेवढी बोलली, अर्धा घंटा बोलली, बोलल्याच्या बाद तुम्ही काय करायचं? मस्त फर्स्ट क्लास चहा करायचा, अद्रक टाकून, चांगलं दूध टाकून. आणि सासूबाईला म्हणा, सासूबाई थकले असाल, चहा घ्या. इथं बसणाऱ्या प्रत्येक बाईनं फक्त शिवपुराणातली एक गोष्ट ऐका. अरे नफरतीनं नसते जिंकल्या जात, नफरतीला प्रेमानं जिंका लागत असते. समजलं ना? नफरतीनं नफरत फैलते, प्रेमानं प्रेम फैलते. तुम्हाला जर जीवनामध्ये काही शिकायचं असेल तर नफरत नका शिकू. बोलू द्या सासू, 6 महिने बोलू द्या, तुम्ही बोलायचंच नाही. फक्त सागर महाराजाचं एवढं वचन ऐका, तुम्ही बोलायचंच नाही. ती किती बोलली तर तिला मस्त फर्स्ट क्लास लिंबू पिळून पोहे नेऊन द्यायचे. घ्या मामी, थकले असाल, घ्या, असं आनंदाने द्यायची. चहा द्यायचा मस्त गरम गरम, काहीच बोलायचं नाही. 6 महिने करा, 6 महिने. एखादी सासू डेंजर असेल तर 1 वर्ष करा. पण 1 वर्षात तुमची सासू जर तुमच्या गळ्यात पडून जर नाही रडली ना, तर मला येऊन भेटा. गळ्यात पडून सासू रडल की मी 1 वर्ष झाली इले बोला लागली, पण ही मला बोलत नाही, एक शब्दही फिरून बोलत नाही, हिच्या वागण्यात काही परिणाम पडत नाही, सेवा करते. एक दिवस सासूच्या डोळ्यात टच धारा लागतील, धारा. नफरत सोडून द्या. नफरतीनं कोणाचं बरं झालं? आणि संसारात भांडता कोणाशी? ज्याच्या संग भांडता त्याच्या संग जीवनभर राहणार लागणार आहे. सासू बदलल्या जाणार आहे का? टीव्ही जर खराब झाली तर बदलल्या जाईल, त्याच्या संग भांडल्या जाईल. फ्रीज खराब झालं तर बदलले, सासू बदलल्या जाईल का? सासरा बदलल्या जाईल का? घर बदलल्या जाईल का? शेजारी बदलल्या जातील का? मग जीवनात बदल कशात नाही तर मग परिवर्तन करणं शिका. हे पार्वतीला उपदेश कोण द्या लागलं? सप्तऋषीच्या पत्न्या द्या लागल्या. सप्तऋषीच्या पत्न्या उपदेश द्या लागल्या की पार्वती, नवऱ्याला कधी फिरून बोलू नये, पती आज्ञेशिवाय तीर्थाला जाऊ नये, शेजारणीशी जास्त हितगोज करू नये, घरच्या उणीवा लोकाला सांगू नये, पती कसाही असला त्याला देव मानून पूजावे, पतीच्या आज्ञेनं वर्त जप तप साधना वर्त कैवल्य करावे, पतीची इच्छा नसेल तर करू नये, पतीची सेवा करताना जर काही कमी पडत असेल तर पतीच्या आज्ञेला विरुद्ध एखादा वर्त करू नये. आता सकाळीच बाया उठा लागल्या, महादेवाच्या मंदिरात 4-4 घंटे जप करत बसा लागल्या, ते हाताने पोहे करून खा लागला. यानं तुमचं वर्त सिद्ध होणार आहे.
नेमकंच त्यांनी प्रमाण म्हणलं, पतिवर्ते लागी पती तिचा देव. मग घरचा देव उपाशीन महादेव काय जवळ धरणार आहे का आपल्याला? महाराज, लिंगायत धर्मातनी श्रेष्ठत्व का दिलेलं आहे? कारण लिंगायत धर्मातनी लिंग हृदयाला वाहनल्या जाते की तुम्हाला देवाकडे जायचं काम नाही, देव तुमच्या जवळ येते. समजते ना? हे भाव असते की देवाची 10 मिनिटं पूजा करा, आपल्या कर्माकडे लागा, कारण कर्म महत्वाचं आहे. म्हणून पतीला शिवस्वरूप मानावे, परपुरुषाकडे पाहू नये, शिलास जपावे, गृहस्थाश्रमाचे मूळ जाणावे. हे सर्व नियम माता पार्वतीला सांगितले आणि सांगितलं रजवत्सला धर्माचं पालन करावे. हे आता लय जाग्यावर सांगायचं काम पडा लागलं. कुणाच्या घरी जेवायला बोलवलं, कुणाच्या घरी नाश्त्याला बोलवलं तर भीती वाटते, जाव का नाही जाव. कारण आज घरातनी रजवत्सला धर्म पाळल्या जात नाही, घरातनी किचन पवित्र नाही आहे. ऐका ना, मला एक सांगतो महाराज तुम्हाला, तुमच्या घरातनी महिला मंडळी, मी गेल्या वर्षी बोललो, यावर्षी पुन्हा बोलतो, तुमच्या घरातनी सगळ्यात श्रेष्ठ ठिकाण कोणतं आहे? देवघर नाही, स्वयंपाक घर. कारण या स्वयंपाक घरात तुमच्या घरातल्या मुलाचे विचार बनतात, आईचे विचार बनतात, परिवाराचे विचार बनतात, सर्वस्वाचे विचार बनतात. म्हणून तुमच्या घरातलं पवित्र काय ठेवायचं? स्वयंपाक घर ठेवायचं. बिना आंघोळीचा नियम ठेवायचा की यानं बिना आंघोळीचं कोणा स्वयंपाक घरात जायचं नाही. एखादी बाई भांडणं घेऊन आली, काही बोलत आली तर गॅस बंद करायचा 1 घंटा, घरच्या माणसाला 2 घंटे लेट जेवू घालायचं, पण तिला स्वयंपाक घरात बसून गप्पा हाणायच्या नाही. समजते? तुमच्या घरातलं अन्न पवित्र झालं पाहिजे. पतिवर्तेनं हे नियम पाळला पाहिजे. बिना आंघोळीचं स्वयंपाक घरात नाही गेलं पाहिजे. जी स्त्री बिना आंघोळीची पतिवर्ता धर्म, संसारिक स्त्री जर झोपतून उठून त्या स्वयंपाक घरात जाते तर तिच्या घरातले पित्र नरकात जातात. हे भागवत सांगते, हे शिवपुराण सांगते. आणि कोणी रजवत्सला स्त्री जर स्वयंपाक बनवत असेल, वैदिक धर्म काय सांगते? 3 दिवस जे स्त्रियांच्या ठिकाणी दोष सांगितला, या 3 दिवसात जर कोणती स्त्री स्वयंपाक बनवत असेल तर तिची फार मोठ्या घराची अगती होते. इतकी अगती होते की बोलता येत नाही. शिवपुराण मध्ये लिहिलेलं आहे, जर तुमच्या घरात जर एकच बाई स्वयंपाक करणारी आहे आणि ती जर महाराज तिला जर 3 दिवसाची दुःख आहे तर तेवढ्यात काय केलं पाहिजे? घरच्या माणसानं शिवपुराणची आज्ञा ऐका. सॉरी, शिवपुराण नाही, गरुड पुराण. मेल्यानंतर लावतात ना गरुड पुराण. त्या गरुड पुराणामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जर धर्म ते पाळला नाही 3 दिवसाचा आणि ते जर अन्न केलं, ते रजवत्सलाच्या हातचं अन्न खाणं म्हणजे गोमांस खाणं आहे. आणि एवढंच नाही, जर तुमच्या घरात रजवत्सला धर्म असेल तर तुम्ही पुरुषानं काय करायचं? 4 दिवस मुरमुरे खायचे. मुरमुरे समजतेत ना? गरुड पुराणचा श्लोक आहे. मुरमुरे समजतेत ना? 4 दिवस नाही खाल्ले तर काय मरत नाही, पण तरी खायचं असलं मुरमुरे खा, फळ खा, पण नियम पाळा. जे शास्त्र पाळते, जे धर्म पाळते, धर्म त्याचं रक्षण करते. आणि जे धर्म पाळत नाही, धर्म त्यालाही सोडून देते. हे शास्त्र आहे. म्हणून लक्ष द्या. हे पतिव्रता धर्माची यादी सांगितली आणि ही यादी पाळल्यावर काय होते? एक श्लोक ऐका. साधन्या जननी लोके सधन्या जनकपितः धन्य संपरितस्य गृहे देवी प्रतिव्रता पितृवंशा मातृवंशा पतिवंशा त्रयस्त्रयसम् पतिवर्ता पुण्येन शिवलोकम गमिच्छति. जी बाई पतिवर्ता धर्माचं पालन करल, पार्वती जी मी सांगितलेले हे नियम हे पाळल, त्या बाईच्या 3 पिढ्या स्वर्गाला जातात, शिवलोकाला जातात. एक तिच्या नवऱ्याच्या 21 पिढ्या स्वर्गाला जातात. एक तिच्या आईच्या जे मामकुळ आहे त्या मामकुळाच्या 21 पिढ्या महाराज स्वर्गाला जातात. आणि ते जे बाप आहे त्या बापाच्या 21 पिढ्या कुठे जातात? शिवलोकाला जातात. अशा 3 पिढ्याचा उद्धार कोण करू शकते? स्त्री करू शकते. ध्यान द्या. एखादा माणूस जर भगवत भक्त झाला, एखादा साधू जर महाराज काय झाला, शिवभक्त झाला, तो उद्धार किती करल? त्याच्या 21 पिढ्याचा उद्धार करल. पण बाईच्या अंगात किती ताकद आहे? तर ती 3 पिढ्याचा उद्धार करू शकते. कोणत्या? एक आपल्या बापाच्या, एक आपल्या आईच्या आणि एक आपल्या नवऱ्याच्या. म्हणून भागवत श्री शिव महापुराण सांगते, पतिव्रता पुण्येन स्वर्गम लभ्यामगती शिवलोकः पितृवंशां मातृवंशां पतिवंशां त्रयं त्रयन्ति. 3 गोष्टी तरल्या जातात. म्हणून लक्ष द्या. पतिव्रता धर्माचं पालन करा. एवढं सांगितलं. पार्वती मातेची बिदाई जवळ आली.
पार्वतीला घेऊन वरात निघाली. महाराज ध्यान देऊन ऐका, सगळ्यात जास्त डोळ्यात पाणी कोणाच्या आलं त्या दिवशी? तर हिमालयाच्या आलं. बापाच्या लग्नात आनंदाचा दिवस कोणता आहे? बापाच्या लग्नात सगळ्यात जास्त आनंदाचा दिवस आहे. त्या दिवसाचं नाव आहे मुलीचं लग्न. पण बापाच्या जीवनात सगळ्यात मोठा दुःखाचा दिवस बी कोणता आहे? तर मुलीची विदाई. समजते? मुलीला वाटी लावणं बापाचं काही कमाल आहे का महाराज? काळजाचा तुकडा लोकांच्या हातात द्यावा लागते. जेव्हा पार्वतीची विदाई व्हा लागली, मैना राणी तरडा लागली. पण त्याला सगळ्यात श्रेष्ठ म्हणतात हिमालय. हिमालय म्हणजे दगडाचं हृदय. त्या दगडाच्या हृदयाचा हिमालय सगळ्यात जास्त रडायला लागला. हिमालय रडायला लागला, माता मैना रडायला लागली आणि पार्वती मातेला विदाई दिल्या गेली. भगवान शंकराची वरात कैलासात आली. नमः पार्वती पतये हर हर. चला आता पार्वतीनं काही प्रश्न केले महादेवाला. त्या प्रश्नाचं उत्तर आपण ऐकू. पण 1 मिनिट सर्वजण निर्वाण षष्टकाचा पाठ करतील. सर्वजण पुस्तक असतील जवळ तर निर्वाण षष्टक काढा. 1 मिनिट सर्व निर्वाण षष्टकाचा पाठ करतील. मनोबुद्ध्यहंकार चेतानिनाः न च श्रोत्र जीवे न च घ्राणनेत्रे न च व्योम्न भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वा पाणिपादं न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मे रागो न मे लोभमो मदो नैव मे नैव मात्सर्यभाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञा अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मृत्यो न शङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरु नैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुत्वाच सर्वत्र सर्वेन्द्रियाणां न च साङ्गतं नैव मुक्तिर्न मेयं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं नमः पार्वती पतये हर हर. थोडं बेस्ट ट्रबल द्यायला आणि विको कमी करा किंचित. तर बाप लक्ष देऊन ऐका आता. भगवान श्री पार्वती माता जेव्हा येते, कार्तिक स्वामी याचा जन्म होते. भगवान महादेवाची शक्ती पात होते आणि अग्नी ती शक्ती हृदयामध्ये धारण करते, उदरात धारण करते. अग्नी गर्भवती होते आणि अग्नी गर्भवती झाल्यानंतर ती अग्नी जलामध्ये
तेज टाकून देते. 6 स्त्रिया असतात, 6 स्त्रिया ते तेज ग्रहण करतात आणि 6 स्त्रियांना गर्भ राहत. कथा सगळ्याच्या पाठे म्हणून थोडक्यात सांगतो, स्पर्श करू त्याला. ते गर्भ राहते आणि गर्भ राहिल्यानंतर ते गर्भ त्या 6 कुमारिका ओकून टाकते. ते गर्भ एका जागी येते आणि 6 मुख, बरोबर आहे, 6 मुख आणि 12 हात असे भगवान श्री कार्तिक स्वामीचा जन्म होते. बोल कार्तिक भगवान की. कार्तिक स्वामीचा जन्म होते. कार्तिक स्वामीचा जन्म झाल्याच्या नंतर ऐका, कार्तिक स्वामी जन्माला आले त्यानंतर भगवान कार्तिक देवाचे काय होतात, सेनापती होतात. हातात शस्त्र घेतात आणि तारकासुराचा वध करतात. तारकासुराचा वध होते. पुढे भगवान श्री पार्वती माता मलकृतान गणपती बाप्पाला जन्म देते. बोल गजानन भगवान की. लक्ष द्या, महादेव पार्वतीचा संसार या ठिकाणी पूर्णत्वात जाते. आता आपल्याला कथा ऐकायची. महादेवानं पार्वतीला काही प्रश्न केले, पार्वतीनं महादेवाला काही प्रश्न केले. त्या प्रश्नाचं उत्तर सगळेजण महादेव देतात. आणि हे पहा, जगातनी माझ्या वाचण्याप्रमाणे किंवा तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त तुमचं वाचन झालं असेल, सगळ्यात जास्त ग्रंथ जे आहेत हे पार्वतीनं प्रश्न विचारले, उत्तर कोण दिलं? महादेवानं. समजते? पार्वतीनं बायको कोण आहे? पार्वती. पती कोण आहेत? शंकर. आणि प्रश्न विचारले आणि त्याचे उत्तर कोण दिले? महादेवानं. महाराज, पती पत्नीनं सत्संग केला. तुम्ही जेवढ्या महिला कथेला येताना तर घरी गेल्या गेल्या नवऱ्याला काय सांगितलं पाहिजे? तुम्ही तर ते जेवायला बसला की लाईनीनं असं केलं, मोठ्यानं तसं केलं, आपल्या शेजारात असं झालं, ते तिकडल्या माडीवर नाही का तिकडे एक मेटल झालं. अरे ते बिचारा नवरा दिवसभर कंटाळून घरी येते आणि घरी आल्याच्या नंतर तुम्ही त्याला असं सांगा. पती जर घरी आला तर पत्नीनं काय केलं पाहिजे? ज्या काही धर्माच्या गोष्टी, जे काही ज्ञानाच्या गोष्टी, ज्या काही परमतत्वाच्या गोष्टी आहेत हे पत्नीला समजून सांगितल्या पाहिजे. जे शिवपुराण तुम्ही ऐकायला लागले हे पत्नीनं पतीला सांगितलं पाहिजे. आणि पती जर शिव महापुराणले आले तर पतीनं काय केलं पाहिजे? पत्नीला शिवपुराण घरी जाऊन सांगितलं पाहिजे. तर भगवान पार्वती बसलेली आहे, भगवान महादेव बसलेले आणि पार्वती आणि महादेव बसले असताना पार्वतीनं महादेवाला विचारलं, हे महादेव, या जगातनी सगळ्यात श्रेष्ठ लिंग कोणतं आहे? कोणतं आहे? मी त्या दिवशी सांगितलं, पहिल्या दिवशी, आठवते का नाही? काय आत्मलिंग. वाह, क्या बात. सगळ्यात महादेवाचं श्रेष्ठ लिंग कोणतं आहे? आत्मलिंग. आणि तुम्ही शिवपुराण जे ऐकता हे तपासून पाहिलं पाहिजे की महाराज खरं सांगते का खोटं सांगते. काल त्यांनी आरती म्हणली बायांनी, आरती मला येत नाही चालतेची, कशी चालवती त्याची? आरती करू शिवाला, पुढे त्या नीलकंठ महादेवाला. बरोबर आहे ना? नीलकंठ नाम त्याला आहे का? आरती हे ही नाही ना, हे सरकल्यावानी करते. आरती करू शिवाला, नीलकंठ त्याला. बरोबर आहे? त्याच्यात मी एक कडवं ऐकलं, तुम्ही सांगा बरोबर चुकलं का? कारण माझं ऐकणं फार भारी आहे. मी पहिल्यांदा ऐकली ती आरती आणि तुमच्या इकडे ती नेहमी म्हणल्या जात असत, पण मी शिवपुराण मध्ये ती आरती सांगितली का नाही? बोला. ऐकोनी सत्य वचना, ही कथा ऐकली का नाही तुम्ही? अहो 3 दिवसाच्या आधी मी तुम्हाला कथा सांगितली काय नाही? ब्रह्मासी गर्व झाला, रचिले मने जगाला, छेदिले शिरत्याचे. सांगितलं नाही का मी हे तुम्हाला? म्हणजे शिवपुराणकार जी कथा सांगतात ही तुमच्या पोथी पुराणात असली पाहिजे. जे महाराज बोलायला लागले हे एक शब्दही खोटा नसला पाहिजे. आणि माझ्या व्यासपीठावरून मी क्लिअर करतो, मी भागवत सांगो, देवी भागवत सांगो किंवा शिवपुराण सांगो, मी शास्त्र सोडून कधी बोलत नाही. हे माझं इतक्या वर्षाचं बिद्र आहे.
गुप्त गोष्ट आहे की मी शास्त्र सोडून कधी बोलत नाही. शास्त्रात जे आहे तेच बोलल्या गेलं पाहिजे, शास्त्र सोडून नाही बोललं पाहिजे. छेदिले शिर त्याचे टाळी वाजवून. आणि एक लक्ष द्या, कथा कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे, बिना टाळी वाजवल्याचं भजन करू नये. प्रेमानं टाळी वाजवून एकदा शंकराचं स्मरण करू. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा, हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव. हर 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 महादेव हरा, हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. टाळी वाजो. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा, हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर हर शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. एकदा हातवर, सगळ्याच्या हातवर. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर हर महादेव भोले. महादेव हर हर शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव. हर हर शिव शंकरा, हर 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 महादेव हरा. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव. नमः पार्वती पतये हर हर. आता आता आवाज आला येईल. व्होल्टेज कमी असलं तर जनरेटर चालू ठेवत जाणं. तर लक्ष द्या इकडं सर्वजण. आता काल जी आरती म्हणली तुम्ही, बरोबर आहे, पुराणी काढली इंटरनेटवरून. मी सांगितली का नाही कथा तुम्हाला? ब्रह्मासी गर्व झाला, रचिले म्हणे जगाला. छेदिले शिर त्याचे, ब्रह्मा अपूज्य झाला. बरोबर आहे, ब्रह्मा अपूज्य झाला. शब्द बरोबर करून घ्या, तुमचे बी चुकेल असतील काही. आणि शेवटच्या कडव्यात काय म्हणलं? ऐकोनी सत्य वचना, देवत्व दिले हरीला. भगवान विष्णूला काय दिलं? देवत्व दिलं, देव केलं, जगात तुझी पूजा होईल. ही कथा बी मी तुम्हाला सांगितली. मातेसाठी दिदला, मातेसाठी दिदला, आत्मलिंग रावणाला. करू आरती शिवाला, नीलकंठ नाम जाला. योगी म्हणून पूजते, शंभू महादेवाला. तर बाप बसणारे जरा जीव लावून ऐका. आता रावणाला काय दिलं? आत्मलिंग दिलं. जगातलं सगळ्यात श्रेष्ठ लिंग कोणतं आहे? आत्मलिंग. आणि हे आत्मलिंग कोणाला दिलं? रावणाला. त्याची कथा मला 2 दिवस झाले सर्वजण म्हणा लागले, सांगा महाराज, आम्ही ऐकली नाही. काही लोकांनी नसल ऐकली, एकदा पुन्हा ऐक. तर रावण कोण होता? रावण काही सामान्य नव्हता. रावण दिवसातून 3 वेळा आंघोळ करायचा. किती वेळा? झोपले का काय? 3 वेळ. आपण किती वेळा करतो? रावणाला खराब म्हणायची ताकद आहे का आपली? हा,
रावण दिवसातून 3दा आंघोळ करायचा. रावण दिवसातून 6 वेळा लिंग पूजा करायचा. किती वेळा? आपण किती वेळा करतो? गुरुनं किती वेळा सांगितलेली आहे? शिक्षा जेव्हा देतात तुम्हाला दीक्षा तेव्हा किती सांगितलेली आहे? 2 3 का किती? हा, एकाचा बजेट एकाला माहित नाही. नुसतं फक्त लिंग गळ्यात घालायचं, आम्ही लिंग आहेत असं नका करू. माहिती तर करा. किती वेळा सांगितली? 3 वेळा. जाऊ द्या, उद्या सांगा आरामशी. भगवान रावण किती वेळा शिवपूजा करायचा दिवसातून? 6 वेळा. रावण दिवसातून 3दा आंघोळ करायचा. रावण असा पहिला ज्ञानी होता की ज्या रावणानं काय केलं ऐका. लेडीज पोलीसची तयारी पहिले स्थापना कोण केली? रावणानं केली. सीता मातेला हात लावणाऱ्या सगळ्या कोण होत्या? राक्षसनीच होत्या. एक बी तिथं जेंट्स नव्हता. लेडीज पोलीस. त्याची स्थापना रावणानं केली. बेटावर नवा देश स्थापन रावणानं केला. गावातल्या सगळ्या माणसाला सोन्याचे घर देणारा पहिला सरपंच रावण आहे. रावण काय चिल्लर आहे का? आणि एवढा मोठा रावण, रावण काय अधिकार महाराज लहान होता का? त्रिपुंड डोक्याला असायचं, भस्म लावायचा आणि 24 तास शंकराचं नाव जपायचा. म्हणून 9 ग्रह त्याच्या पायऱ्या झाल्या. 33 कोटी देव त्याच्या घरी काम करायला लागले. गणपती बाप्पानं सर्व कार्येषु सर्वदा हे गाईला हराळी आणायच्या कामी होता. हे कशासाठी होता? नमः पार्वती पतये हर हर. व्होल्टेज कमी आहे का त्याचं? वाढवा थोडं व्होल्टेज. आवाजच नाही. नमः पार्वती पतये हर हर. लक्ष देऊन ऐका. रावण काय करायचा? गणपती बाप्पा रावणाच्या घरी हराळी कापायची गाईला टाकायसाठी होता. म्हणून गणपतीला हराळी वाहतात. एवढा मोठा रावण महाराज. रावणाला 70,000 कितीतरी बायका होत्या. 80,000 बायका होत्या रावणाला. आणि रावणाला 1.25 लाख मुलं होते. आता जर रावण उभा राहिला असता तर खासदार बी त्याचा, नामदार बी त्याचा झाला असता. बाहेरच्या माणसाला मतदान मागायचं कामच नसतं पडलं. एवढा श्रीमंत रावण. एक दिवस रावण काय झाला? आईच्या दर्शनासाठी गेला. आईचा भक्त होता रावण. आईच्या दर्शनासाठी गेला. आईच्या दर्शनासाठी गेल्याच्या नंतर ती रावणाची आई केकसी ही शिवभक्त होती. ती सकाळी उठायची. सकाळी उठून काय करायची? लिंग तयार करायची. आणि तुम्हाला विनंती आहे महिला मंडळी, लिंग कोणतंही कुठेही तयार केलेलं जे मातीचं लिंग असते हे पार्थिव शिवलिंग असते. ते सूर्य उदयाच्या आत मिटून टाकलं पाहिजे. हरतालिकेला मी लय बाया पाहतो सकाळी रेतीचं तयार करतात, दुसऱ्या दिवशी पायटच ते नष्ट करतात. चुकीचं आहे. पहिली गोष्ट रेतीचं लिंगच तयार करू नये. नदीत केलं, एखाद्या पूजेला केलं तरी चालते. पण ते केल्याच्या नंतर ते सूर्य मावळायच्या आत काय झालं पाहिजे? ऐका ना, ते सूर्य मावळायच्या आत त्याचं विसर्जन झालं पाहिजे. रेतीचं लिंगच करू नये. रेतीचा महादेव पूजूच नाही. एक बाई काल विचारायला आली, म्हणे महाराज महादेवाच्या पिंडीवर नाग ठेवू नाही का? मी म्हणलं मग नाग नाही ठेवायची ते काय मगर करायची का ठेवून तिथं? आता काही विचारतात घरात नाग ठेवू नाही का, त्रिशूळ ठेवू नाही का, नंदी ठेवू नाही का? मला तुम्ही एवढं सांगा. आता सागर महाराज म्हणलं की तुमच्या समोर काय चेहरा आहे? ते बंडी, धोतर, काळी शाल. मी इथं येतो तुम्हाला असंच पाहता का नाही? आता मी रात्री जर झोपाच्या टायमाला नाईट ड्रेस घातला, इथून नेटून जरी गेलो तर तुम्हाला ओळखू येणार हो का? नाही येणार का? कारण माझा ड्रेस काय आहे? हे ड्रेस माझा आहे. पोलीस जर इथं आले तर पोलीसच्या ड्रेसमध्ये येतील. न्यायाधीश आले तर न्यायाधीश ड्रेसमध्ये येतील. आणि ही कल्पना कोण काढली की नाग घराच्या बाहेर फेकून द्या, नंदी घरात ठेवू नका, त्रिशूळ घरात ठेवू नका. अरे महादेवाचा ड्रेस काय आहे? ऐका ना, महादेवाचा ड्रेस आहे नाग, महादेवाचा ड्रेस आहे त्रिशूळ, महादेवाचे वस्त्र काय आहेत, महादेवाची ओळख काय आहे, भस्म. हे महादेवापासून कधीच वेगळं करायचं नाही. ध्यान ठेवा. हे सोडून द्या धंदे, सोडून द्या की हे काढायचं, नाग बाहेर काढा, हे बाहेर काढा, नंदी बाहेर काढा, पिंडच. आणि तुम्हाला घरात जर पिंड तयार करायची असेल, ध्यान देऊन ऐका जरा 2-4 मोजक्या गोष्टी. शिवपुराणाची आज काय 6वा दिवस आहे, उद्या तर पूजा अर्चन सांगतेच जाईल. म्हणून आज जीव लावून ऐका थोडं शिवपुराण. तुमच्या घरातनी तुम्हाला शिवपुराण काय सांगते? महादेव ठेवायचा ना, गळ्यात तर ठेवलेला इष्टलिंग बरोबर आहे. पण जर तुम्हाला घरातनी शिवलिंग ठेवायचं असेल
तर ते कोणतं ठेवलं पाहिजे? रेतीचं करायचं नाही, वरुटा पाट्यावाल्यानं तयार केलेलं ठेवायचं. ते वरुटा पाट्यावाले विकायला येतात, बाया ते घेऊन टाकतात शिवलिंग. ते कोण्या गोट्याचं असते, काय असते, काहीतरी पता आहे त्याचा. हा, म्हणून शिवलिंग जर घरात ठेवायचं असेल तर एकच शिवलिंग ठेवायचं. कोणतं? नर्मदेच्या पाण्यातलं. समजते? नर्मदा का कंकर ही शंकर है, नर्मदा के जल जहां से प्रवाहित होता है, नर्मदा का जल जहां से चलता है, और नर्मदा का कोई कंकर भी नहीं लाना शिवलिंग. नर्मदा में जाना और नर्मदा का कोई कंकर भी उठा के लेके आना. तो श्रीमद शिव महापुराण क्या कहता है कि नर्मदा का कंकर ही महादेव है. तुम्हाला जर नर्मदेतलं शिवलिंग आणायचं, कोणतं आणायचं? एवढं एवढं जेवढं पाहिजे असेल तेवढं 3 इंचाच्या वरी आणायचं नाही. शिवलिंगाची एका इताच्या वरी हाईट नसली पाहिजे घरातल्या. इकडं पहा, घरातल्या कोणत्याच देवाची हाईट याच्या वरी. समजते ना तुम्हाला? मग तुम्ही बालाजी घरात ठेवा, वीरभद्र घरात ठेवा, महाकाली घरात ठेवा, काय ठेवायची, मेस्कामाय मरीमाय काय ठेवायचं ठेवा, पण याच्या वरी त्याची हाईट नसली पाहिजे. घरातल्या देवाची हाईट 6 इंचाच्या वरी नसली पाहिजे. आणि शिवलिंग जर ठेवायचं त्याची हाईट कधी 6 इंचाच्या वरी नाही गेली पाहिजे घरातल्या. बाकी मंदिरातलं केवढंही ठेवा. म्हणून लक्ष देऊन ऐका, थोडा विकू कमी करायचं. मला शिवलिंग जर घरामध्ये ठेवायचं असेल तर नर्मदेच्या पाण्याचं आणायचं. आणि नर्मदा कुठे? इकडं नागपूरच्या पुढे गेले तर नर्मदा आहे, जबलपूर. आणि त्याहीपेक्षा सोपं सांगतो, नर्मदेला नाही जाणं झालं इकडं जबलपूरकड तर ओंकारेश्वरला जायचं. उज्जैन ओंकारेश्वर माहिती आहे? या ओंकारेश्वरला जायचं, खालचं पितळाचं भेटते आणि वरचं जे शिवलिंग आहे ते कशाचं भेटते? नर्मदेच्या गोट्याचं बनलेलं भेटते. मग नर्मदेचा जे कंकर आहे ते आणायचं, त्याला पूजायचं, ते घरात ठेवायचं. आणि पार्थिव शिवलिंग जे मातीचं केलं, रेतीचं केलं, सिमेंटचं केलं तर हे सकाळी करायचं, संध्याकाळी. जर पार्थिव शिवलिंग केलं आणि ते जर महाराज रात्री तसंच ठेवलं तर जसं प्रेत गावात ठेवलं तेवढा दोष लागते. समजते? म्हणून शिवलिंग कधी असे काही लोक फिरायला जातात. आता ते काही नवीन पद्धत निघली लग्नात नाही, ते काहीतरी कॅमेरे लावतात असे, ते नवरदेव नवरी कोण्या झुडपायनं, झाड्यानं, नाल्यानं फिरले ते दाखवतात ना ते लग्नात नाही. काय म्हणतात त्याला? पान कसं माहिती त्याला? मला माहित नाही आणखीन. ते त्या दिवशी एकाच्या लग्नात गेलो आम्ही 2 जण, ते काय दाखवलं त्यानं भारी. ते नवरदेव मोटरसायकलवर फिरे, कॉफी काय घे. ही माझ्या नेटची म्हणजे समजलं ना तुम्हाला? माझ्या जवळ आम्ही 2 जवळ बसलेलो होतो. ही माझ्याकडे पाहिन मला म्हणे, आपण जरा लवकरच झालं म्हणे लग्न आपलं. काय धंदा आहे, काय सोंग लावले. आपली इज्जतीचं प्रदर्शन आपल्या हातानं करायला लागलो आपण. आपली इज्जत आपल्या हातानं लोकांना दाखवायची, ही कोणती परंपरा आहे? त्या दिवशी एका लग्नात मी पाहिलं की त्या नदीवर गेले, त्यांनी ते शिवलिंग तयार केलं रेतीचं, दोघांनी त्याची पूजा. अरे हे दाखवायची वस्तू आहे. कुठेही जा, शिवलिंग तयार करा, पण पूजा केल्यावरती विसर्जित करा. ध्यान द्या, पार्थिव शिवलिंग कधी घरात ठेवू नाही. ठेवायचं तर नर्मदेच्या गोट्याचं ठेवायचं. समजते? पण जे मातीचं आहे, रेतीचं आहे, हे शिवलिंग घरात ठेवायचं नाही. आता आज माहीत झालं, उद्या सकाळी पूजा करा, संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत त्याचं एखाद्या जलात विसर्जित करा. मातीचं ठेवू नका, ते प्लास्टर पॅरिसचे असतील ते ठेवू नका. जे शिवलिंग कोणतंही कृत्रिम तयार झालेलं हे शिवलिंग घरात ठेवणं दोष. म्हणून शिवपुराणांच्या इथं बसलेल्या हे तुम्हाला माहीत व्हावं म्हणून तुम्हाला एवढं महत्वाचं सांगणं चालू आहे. शिवपुराण काय सांगते? ठेवायचं नाही, बिलकुल ठेवायचं नाही. मातीचं, प्लास्टर पॅरिसचे, ते काहीतरी काचाचे बनतात ना, ते शिवलिंग कधी घरात ठेवायचे नाही. उद्या विसर्जित करून टाका. कोण्या मंदिरात नका नेऊन टाकू, नाही तर उद्या धरले की मांडले बसवेश्वराच्या छातीवर आणून. ते बायाला फक्त सांगायचं काम आहे, उद्या सगळे शिवलिंग लगेच बसवेश्वराच्या डोक्यावर वाहून देते. कोण्या मंदिरात नेसाल तर आणखीन दोष लागल. त्याची पूजा करा आणि ते काय करा, जलातने विसर्जित करा. धातूचं ठेवा, पितळाचं असेल तर ठेवा, तांब्याचं असेल तर ठेवा, धातूचं चालते. पण जे कृत्रिम आहे, माती, रेती, काच, जे कृत्रिम पदार्थ आहेत, ती बशी बनते ना, ती माती, याचे जे शिवलिंग बनेल असतात ना, विकायला येतात पाते कब्बशी सारखे, हे असे शिवलिंगाची सकाळी पूजा करा आणि ते नदीत विसर्जित करा. कारण पार्थिव शिवलिंग कधी घरात ठेवू नये. पार्थिव शिवलिंग घरात ठेवलं तर दोष लागतो. आणि रावणाची आई काय करायची? केकसी
सकाळी उठायची, भस्म लावायची, रुद्राक्ष धारण करायची आणि रुद्राक्ष धारण करायची आणि भगवान शंकराचं मातीचं शिवलिंग करायची. कशाचं शिवलिंग करायची? मातीचं. आणि मातीचं शिवलिंग करायची आणि त्या मातीच्या शिवलिंगाला काय करायची? दिवसभर बेल वाहायची, भस्म लावायची, 3 टाइम पूजा करायची आणि सूर्यास्त होण्याच्या आधी ती समुद्रात जाऊन ते विसर्जित करायची. एक दिवस रावण गेला, रावण, आणि रावणानं पाहिलं माझी आई समुद्रावर काय टाका लागली, पाहिजे तर शिवलिंग. शिवलिंग विसर्जित केलं आणि मग रावणाची आई रावणाला बोलायला लागली, बोल रावण काय म्हणतं? म्हणे आई हे काय टाकलं पाण्यात? म्हणे शिवलिंग टाकलं. म्हणे शिवलिंग पाण्यात का टाकलं? अरे मातीचं बनवेल होतं आणि मातीचं शिवलिंग घरात ठेवता येत नाही म्हणून रोज बनवते, रोज मातीत टाकते. रावणानं डोक्याला हाणून घेतलं, माझी आई, आणि माझी आई मातीच्या लिंगाची पूजा करते. धिक्कार हे रावणाला, धिक्कार हे रावणाला. रावणाची माय जर मातीच्या लिंगाची पूजा करते, धिक्कार हे रावणाच्या शिवभक्ती. आई म्हणे काय झालं रावणा? सांग म्हणे या जगातलं सगळ्यात श्रेष्ठ लिंग कोणतं आहे? केकशी म्हणे मला काय माहित, ज्याचं लिंग आहे त्याला माहित. जगातलं सगळ्यात श्रेष्ठ लिंग कोणतं आहे मला काय माहित? महादेवाला माहित. रावण धाड 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 श्रीलंकेतून निघाला आणि श्रीलंका खाली आहे, श्रीलंकेच्या वरी काय आहे? कैलास. रावण कैलासात आला. रावणाला कैलासात महादेव दिसले नाही आणि रावणाला लक्षात आलं की शंकराला सगळ्यात प्रिय काय? शंकराला सगळ्यात प्रिय आवडती वस्तू काय? संगीत. महादेवाला संगीत खूप आवडते. जेवढ्या बाया भजन शिकायला लागल्या, कधी महादेवाच्या मंदिरात जाऊन एकटीनं भजन म्हणलं पाहिजे, पहा महादेव किती प्रसन्न होते. तुम्ही पेटी शिकत असाल, हे पहा तुमचे मुलं आता पेटी शिकत असेल, कोणी तबला शिकत असेल, कोणी IAS IPS होत असेल, तर महादेव विद्येची देवता आहे. विद्येची देवता सरस्वती आहे, पण त्या विद्येलाही देवता तयार करणारी महादेव आहे. महादेव. तुम्ही एक लक्ष देऊन ऐका, काशी विद्यापीठात जा, लखनौच्या विद्यापीठात जा, मोठमोठ्या संगीत विद्यापीठात जा, सरस्वतीचा पुतळा नाही. कोणाचा पुतळा आहे? कोणाची मूर्ती? नटराज महादेव. हे जे मोठमोठे गायन होतात ना, जेव्हा लता मंगेशकर, मोहम्मद रफी यांचे स्टेजवर गायन व्हायचे, तिथं सरस्वतीचा फोटो ठेवला जायचा नाही, तिथं नटराज महादेवाची मूर्ती ठेवल्या जायची. महादेवाला संगीत प्रिय आहे. काय आवडते महादेवाला? संगीत. म्हणून महिला मंडळी हो, कधी महादेवाच्या मंदिरात जायचं आणि एकट्यानंच भजन म्हणायचं. कधी कधी पेटी घेऊन जायचं, पेटी शिकायला लागल्या ना तुम्ही, पेटी घेऊन जायचं, महादेवाच्या मंदिरात पेटी वाजवायची. पण तुमचं संगीत कोणासाठी आहे? लोकांसाठी. बरोबर आहे? तुमचं संगीत कोणासाठी आहे? लोकांसाठी, देवासाठी थोडी आहे. देवासाठी भजन म्हणा. पेटी वाजवायचं देवासाठी शिका, तबला वाजवायचं देवासाठी शिका, टाळ वाजवायचं देवासाठी शिका. हे तबला घेऊन गेलं पाहिजे महादेवाच्या मंदिरात, 2-3 घंटे वाजवत बसलं पाहिजे. विष्णू महाराज कधी बसले बरं सांगा तुम्ही? आता लोक बसले काय कांद्यावर? वा वा वा, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण आमच्या विष्णू महाराजांनी तबला कुठे शिकला? आळंदीला. आणि आळंदी गाव कोणाचं आहे? म्हणा माऊलीचं आहे, म्हणा ना. आळंदी हे गाव ज्ञानोबारायाचं नाही, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर.
आळंदी हे गाव, आळंदी गाव कोणाचं आहे? माऊलीचं नाही, सिद्धेश्वराचं आहे. आणि माऊली विठोबाचे भक्त नाहीत, माऊली कोणाचे भक्त आहेत? हे लय वारकरी लोक सांगत नाहीत, लपवतात दुनियेपासून. मी विठ्ठलाचेच भक्त होते म्हणतात माऊली. हे माऊली ज्ञानोबा राय महादेवा दैवत आहे त्यांचं. दैवताचे नाव सिद्धेश्वर स्पष्ट लिहिलेलं आहे अभंगात. आणि मला एवढं सांगा, माऊलीनं समाधी कधी घेतली? एकादशीला घेतली का? माऊलीनं समाधी शिवरात्रीला घेतली. माऊलीची समाधी कधी आहे? शिवरात्रीला आहे. नामदेव महाराजाची समाधी कधी आहे? शिवरात्रीच्या आदल्या दिवशी आहे. सावता महाराज समाप्ती कधी आहे? शिवरात्रीच्या दिवशी आहे. शंकर उपासक होते संत, प्रत्येक संतानं शंकराची उपासना. पण ही गोष्ट दुनियेपासून आपले दुकानं चालवायसाठी लपवल्या चाललेली. समजते ना काय बोला लागलो ते? हा, म्हणून ध्यान देऊन ऐका. सिद्धेश्वराच्या मंदिरात आळंदीत हे विद्यार्थी तबला वाजवत बसायचे. आमच्या शिवा महाराजांना ऑर्गन तर साक्षात महादेवाच्या मंदिरातच शिकला. महादेवच वाजवायला शिकवे ते. बरोबर आहे ना? ते ना आळंदीला शिकले का? कारण आळंदी ज्ञानभूमी म्हणते. आळंदीला जी लेकरं शिकायला गेले ते लेकरं बुद्धिवान होतात. का होतात? कारण आळंदी हे गाव महादेवाचं आहे. माऊलीचा तर तिथं आशीर्वाद आहेच. आळंदी हे गाव सिद्धेश्वर. हा, मग कधी कधी महादेवाच्या मंदिरात गेलं पाहिजे, संगीत म्हणलं पाहिजे. हा, रावण गेला. रावणानं आपले 10 मुंडके कापले. 10 मुंडक्याला तार लावला आणि रावणानं संगीत गायलं. संगीत रावणानं काय गायलं? तांडव स्तोत्र गायलं. तांडव स्तोत्र. चला 4-5 कडवे आपणही म्हणू. बरोबर आहे? कारण शिवकथा झाली, तांडव स्तोत्र नाही झालं तर काय फायदा? हा, रावण कैलासात जाते, कैलास छातीवर घेते आणि रावण 17 रागात. त्या स्तोत्र किती आहेत? श्लोक 18 आहेत. त्या 18 रागामध्ये रावण काय गाते? तांडव स्तोत्र गाते. चला आपण 1 मिनिट सगळे ऐका. हे ऐकल्यानं पाप चाललं जाते. कारण संस्कृत ऐकणं ही पुण्य आहे. सोपं आहे का ते? हा, हे तुमच्यावर आमच्या रजनी आईची कृपा आहे म्हणून तुम्ही रुद्र म्हणता, तुम्ही लिंगाष्टक म्हणता. नाहीतर लय गावातनी बायाला येत नाही का? हा, का येत नाही? कारण शिकत नाहीत. संस्कृत कोणी शिकवणार नाही. शिकवल्याशिवाय संस्कृत येत नाही. म्हणून आज आपण रावणाचं तांडव स्तोत्र घेऊ. सगळेजण प्रेमान टाईट बसून श्रवण करा. जटाटवीगलज्जल प्रवाह पावितस्थले लंबिताम्बुजंग तुंगमालिका डमड्डमड्डमड्डमल्लिनादवर्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवं जटाकटाः सम्भ्रमभ्रमन्निलिम्बनिर्झरि लोलनीचिवल्लरे विराजमानमुज धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रति प्रदीक्षणं मम धराधरेन्द्रनन्दिने विलासबन्धुवरुधरं स्मरत्यगन्धसन्तते प्रमोदमानमानसे शुभाकटाक्षधोरिणे निरुद्धधरावधि वचे दिगम्बरे मनोविनोदमेतु महादेव. टाळी वाजून. जटाभुजङ्गमेज्जल प्रभावनामणि प्रभाकदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्त सिन्दूरस्फुरत्वभक्तिरेय मेधुरे मनोविनोदवद्भुतं बिम्बर्दुभूतवर्धरे सहस्रलोचन प्रभु शेषलेखशेखर प्रसूनधूलिधोरणे विनोसराग्रिपीठभु भुजङ्गराजमालया निबद्धजाटजोटक श्रीचिराय जायता चकोरबन्धुशेखर जटाटवे गलज्जल प्रवाहि पावितस्थले लेवलम्ब्यलम्बिताम्बुजंग तुंगमालिका डमड्डमड्डमड्डमल्लिनादवड्डमर्वयं चकार चंद्र तांडवं तनोतु नः शिवा. महादेव. नमः पार्वती पतये हर हर. काय म्हणलं? तांडव स्तोत्र. नाचून म्हणलं महाराज, नाचून.
आणि महादेवाला संगीत जास्त आवडते. द्या थोडा आवाज द्या, विको द्या, कमी नका करू. महादेवाला संगीत आवडते. भगवान शंकर प्रकट झाले. बोल रावण काय पाहिजे? हे रावण काय पाहिजे बोल. तितीश भीषणाथ तम, काय पाहिजे बोल. म्हणून तुम्हाला विनंती, कधी महादेवाच्या मंदिरात संगीत गात जा. मी भागवत बी शिकलो, काही शिकलो असेल तर कुठे शिकलो? महादेवाच्या मंदिरात शिकलो. आमच्या वाशिमला पद्मतीर्थ आहे. थोडा आवाज विकू द्या. वाशिमला पद्मतीर्थ आहे. आणि कधीही वाशिमला आले, जेवढे शिवभक्त इथं कथेत बसेल असतील, कधीही आमच्या वाशिमला आले तर पद्मतीर्थावर जरूर जात जा. कारण पद्मतीर्थाची एवढी ख्याती आहे की पद्मतीर्थाचं नाव कशात आहे? शिवपुराणमध्ये. भगवान विष्णूचं पद्म, पद्म माने कमळ, कमळ पडलं आणि त्या कमळातून खाणल्या गेल्यावर पाणी निघलं, पाण्यातून एक लिंग निघलं, त्या लिंगाचं नाव पद्मेश्वर आणि जे जल निघलं ते पद्मतीर्थ. गंगेत ताकद नाही हाडाचं पाणी करायची, गोदावरीत ताकद नाही हाडाचं पाणी करायची, पण वाशिमच्या पद्मतीर्थावर कधी या आणि एक हड्डी ठेवा, ती आज दिसल उद्या गायब होऊन जाईल. एवढी ताकद कशात आहे? वाशिमच्या पद्मतीर्थात आहे. मग कधी वाशिमला आले तर पद्मतीर्थावर जरूर जात जा. रावण गेला आणि रावणानं छटाटवी गलज्जल प्रवाही पावितस्थले स्तोत्र म्हणलं. भगवान महादेव प्रसन्न झाले. बोल रावण काय पाहिजे? म्हणे देवा सगळ्यात श्रेष्ठ लिंग कोणतं आहे? बरोबर आहे. शरीरात सगळ्यात श्रेष्ठ काय? सगळ्यात श्रेष्ठ काय? आत्मा. मग मला काय द्या? आत्मलिंग द्या. भगवान महादेवानं हृदयात हात टाकला आणि आत्मलिंग रावणाच्या हातात दिलं. रावणाच्या हातातनी आत्मलिंग दिलं. बोल रावण आणखीन काय पाहिजे? म्हणे देवा तुझी पत्नी पार्वती दिसायला सुंदर आहे. म्हणे मग काय विचारे? म्हणे ही बी पाहिजे. पार्वती दिली रावणाला आणि रावणानं पार्वतीला घेतलं खांद्यावर. ऐका जीव लावून सगळे जण. पार्वतीला कुठं घेतलं? खांद्यावर घेतलं आणि लिंग हातात घेतलं आणि रावण कैलासातून निघाला. रावण कैलासातून निघाला आणि रावण निघाल्यावर 33 कोटी देवता. रावण कैलासातून निघाला महाराज आणि 33 कोटी देवता परेशान झाले. सगळेजण गणपती बाप्पाकडे गेले. गणपती बाप्पा काय झालं? अरे तुझी आई नेली रावणानं. हा ते म्हणे झालं काय? अहो महादेवासारखा पागल माणूस कोणी नाही, बायको दिली. गणपतीला राग आला. आई काय? आई जब रावण के पास सुनो सुनो, जब पूरे देवता गणपति के पास चले गए और बोलने लगे, ए गणपति बापा, बोलो क्या हो गया? बोले तेरी माँ बेच दी तेरे बाप ने। गणेश भगवान बोले क्या माँ क्या बेचने की वस्तु है? अरे माँ को तो बेची जा सकती है। बोले कितने रुपए में बेची? बोले एक भक्त के भाव में दे डाली, और वो भक्त का नाम है रावण। रावण ने कहा लिंग नहीं लूंगा, माँ को भी साथ ले जाऊंगा। तो रावण के साथ तेरी माँ चली गई, अब क्या होगा? गणपति ने अपने माथे पर हाथ रखा, ये महादेव इसको कितनी बार समझाया कि भक्तों को कुछ इतना नहीं देना चाहिए, मगर ये भोला है समझाने से। गाओ एक भजन। शिव मस्ताना, थोड़ा आवाज दे, कमी नका करो तुम्ही। बिन भक्तों के शिव मस्ताना, बिन भक्तों के माने ना, ये तो भोला है समझाने से समझे ना। कितना प्यारा भजन है, आप सब सुनो। ये महादेव है, ये भोला है, भंडारी है। दुनिया में किसी ने कुछ भी दे दिया होगा, मगर किसी भक्त को आज तक आत्मलिंग नहीं दिया गया। अपनी आत्मा रावण को दे दी। इतनी ही नहीं, अपनी पत्नी भी बेच डाली भक्त के भाव में। अपनी पत्नी भी बेच डाली भक्त के भाव में। गाओ सब प्रेम से गाओ। शिव मस्ताना, बिन भक्तों के शिव मस्ताना, बिन भक्तों के माने ना, ये तो भोला है समझाने से समझे ना, ये तो भोला है समझाने से समझे। टाळी वाजून प्रेमाने शिव मस्ताना,
भक्तों के शिव मस्ताना बिन भक्तों के माने ना, ये तो भोला है समझाने से समझे ना, ये तो भोला है समझाने से समझे ना। बहुत ही भोला है ये भक्तों का रखवाला। क्या बात है। बहुत ही भोला है ये भक्तों का रखवाला, बिन सोचे बिन समझे भस्मासुर सुर को वर दे डाला। भांग धतूरा चिलम जलाए, भांग धतूरा चिलम जलाए माने ना, ये तो भोला है समझा। टाळी वाजून प्रेमाने महादेव। ये तो भोला है समझाने से समझे ना। महादेव बम भोले। सबसे ऊंचा शिखर है निकातिनी लोक के राजा, सबसे ऊंचा शिखर है इनका दिली लोक के राजा। हो सबसे ऊंचा शिखर है निकातिनी लोक के राजा। हिमाचल पर विराज कर दे गंगा तट का किनारा। डम डमड बाजे डमरू बाजे, डम डम बाजे डमरू बाजे माने ना, ये तो भोला है समझाने से। एकदा हाथ वर सगळ्याचे। ये महादेव है, ये भोला है, किसी को क्या दे डाले, ये किसी को क्या दे डाले क्या पता। इसने रावण को आत्मलिंग दे डाला, अपनी पत्नी बेच दी, बानासुर को वरदान दे डाला, भस्मासुर को वरदान दे डाला। ये भोले का दरबार है, ये मेरे महादेव का दरबार है। या किसको क्या मिले क्या भरोसा। सब हाथ ऊपर करके प्रेम से गाओ। शिव मस्ताना बिन भक्तों के, शिव मस्ताना बिन भक्तों के माने ना, ये तो भोला है समझाने से समझे ना, ये तो भोला है समझाने से समझे ना। महादेव क्या बात आहे. एकदा टाळ्या होऊ द्या. काय सुंदर गायलं पोराने. बरोबर आहे. शिव मस्ताना बिन भक्तों के माने ना, ये तो भोला है समझाने से समझे ना. समजलं तर लक्ष द्या. गणपतीकडे गेले सगळेजण देवतागण.
ए गणेश तेरी माँ दे डाली। बोले किसको दे डाली? बोले रावण को दे डाली। गणपती बाप्पा पळायला लागले इकडं। भगवान विष्णूला आवाज दिला, विष्णू पळत गेले, नारदाला आवाज दिला, नारद वाचव पार्वतीला। रावणाच्या समोर नारद गेले। नारद कोणाचं ऐकत नव्हता, सॉरी रावण कोणाचं ऐकत नव्हता, पण नारदाचं ऐकत होता। खांद्यावर पार्वती घेतली। रावण जेव्हा रस्त्यानं चालला तेव्हा नारद आडवे आले, म्हणे काय चालवलं वर डोक्यावर? म्हणे पार्वती। अरे पार्वती नाही, राक्षसनी आहे, पिशाचनी आहे। म्हणे पिशाचनी नाही, पार्वती आहे। अरे महादेवाच्या कुठं नांदी लागतं? बांग बिंग पिलेली असेल, काही दिलं तुला, धरलं वर पाहिजे तर पार्वतीनं महाकाली रूप धरलं, अकराळ विक्राळ रूप रावणानं झटकन फेकून दिली। आणि विंध्य पर्वतावरती माता भवानी प्रगट झाली। बोल विंध्याचल माता की। आता काय सोडवायचं राहिलं? आता रावणाच्या राज्यात जर आत्मलिंग गेलं असतं तर रावण आज बी मेला नसता, बरोबर आहे? आणि तुम्हाला एक सांगू का, जेवढे इथं शंकराचे भक्त बसलेले असतील, लिंगायत समाज बसलेला असेल किंवा उपासक बसलेले असतील, सगळ्यात जास्त महादेवाची भक्ती करणार राज्य कोणतं आहे? सगळ्यात जास्त शंकराचे जिथं जिथं तुम्हाला भक्त आडवे पट्टेच दिसतील, हे महाराष्ट्र नाही, कर्नाटक। क्या बात है, एकदा टाळ्या होऊन जाऊ। कर्नाटका इतकं शिवमंदिर कुठं नाही, कर्नाटका इतकी शिवभक्ती कुठं नाही। सर्वात जास्त लिंगायत समाज जर कुठं राहत असेल तर कुठं राहते? कर्नाटक। आंध्रा हे तर सुरुवात आहे इथून, सॉरी कर्नाटक। काय कर्नाटक, का कर्नाटकात एवढी शिवभक्ती आहे? कारण सगळ्या जगातलं श्रेष्ठ लिंग कुठे आहे? कर्नाटक, आत्मलिंग, बरोबर आहे? रावण कर्नाटक पर्यंत आला आणि गणपती बाप्पानं जादू केली। ऐका, 2 मिनिटं कथा, वेळ झालेली आहे पण 2 मिनिटं जीव लावून ऐका। गणपती बाप्पानं 2-4 गायी घेतल्या, गायी, आणि गायी घेऊन काय करायला लागले? त्या गायी पाळणं चालल्या, 20-50 गायी आहेत। गणपती बाप्पानं असा शेला बांधला, ती काडी अशी अशी खांद्यावर घेतली, त्याच्यावरून असे हात टाकले आणि गणपती बाप्पा गायी चारायला लागले। जेव्हा गणपती बाप्पा गायी चरायला लागले, रावण रस्त्यानं आला आणि रावणाला काय आले? लघुशंका। रावणाला बाथरूम आली, समजते ना? आणि आता बाथरूमला बसाव कसं? कारण लिंग हातात आहे, ते स्थावर लिंगम आहे, ते हातातलं खाली टेकाव होतं, ते जिथं टेकवलं तिथंच ते काय होईल? काय होईल? स्थापन होईल। महादेवानं सांगितलं खाली टेकवायचं नाही, जिथं टेकवलं तिथं स्थापन होईल। माझा परेशान झाला रावण, इथं कोणी दिसेना। मग रावणानं आवाज दिला, ए पोरा, ए इकडे। गणपती बाप्पा गेला, काय म्हणता रे? त्याला काय गरज आहे रावण असला तरी? काय म्हणतस? हे लिंग आहे, हे आत्मलिंग आहे, बर हे जर जमिनीवर ठेवलं की चिटकते। म्हणे बर मग हे मी काय करू? म्हणे हे आत्मलिंग तू 10 मिनिटं तुझ्या जवळ ठेव, मी 5 मिनिटात बाथरूमहून येतो आणि हातपाय तोंड धुतले, जानवं गळ्यातलं काढलं की तुझ्या जवळ येऊन जात। बर पण तुझं नाव काय? म्हणे रावण। तुला एक गंमत सांगू का? हे अलीकडलं बारं आहे आमचं, बारं समजते ना? वावर, हे वावराचा जे भाग आहे हे अलीकडला कोणाचा आहे? आमचा। पलीकडला कोणाचा आहे? आमच्या दुश्मनाचा। आणि काल ह्या 2 गायी कुठं गेल्या? त्या वावरात गेल्या। रावण म्हणे बस कर रे, जोऱ्यानं आली रे। हे काय सांगायचा टाइम आहे का? 12 याचं आणि 12 त्याचं? लिंग घे, मी 2 मिनिटात बाथरूमहून येतो, हातपाय तोंड धुतो, तुझं लिंग बाबा माझ्या हातात, माझं देऊन टाक। ते म्हणे ऐका लागला का? घ्यायचं असेल तर ऐक। आता या रावणाला वाटलं इथं कोणी माणूसच नाही तर करावं तर काय करावं? ऐकाच लागणार आहे। सांग म्हणे बापा, हे अलीकडलं बारं आमचं आहे, पलीकडलं आमच्या दुश्मनाचं आहे। या 2 गायी काय झाल्या? त्या वावरात काल गेल्या आणि या गायीनं त्या वावरातलं पीक खाल्लं। त्या मालकानं त्या 2 गायी नेल्या आणि कोंडवाड्यात टाकल्या आणि मग संध्याकाळी माझ्या बापाला 10 रुपये दंड लागला आणि त्या 2 गायी घरी सोडून आणल्या आणि माझ्या बापानं त्या 2 गायी बांधल्या आणि लाकूड काढलं आणि कोणाला मारलं? गायीला नाही मारलं, मला मारलं। मग आता रात्री मी मार खाल्ला, खाऊन खाल्ला तर ह्या गायी त्या वावरात गेल्या म्हणून खाल्ला, आणि आज जर डबल गायी गेल्या तर बाप 2 लाकडानं मारल।
म्हणून तुझं लिंग आहे आत्मलिंग आहे का दगडाचं आहे मला काही घेणं देणं नाही. माझ्या गायी तिथवर लोक जायपर्यंत तू वापस आला पाहिजे. जर नाही आला, काय म्हणते गणपती, काय लीला आहे गणेशाची. गणपती म्हणे जर नाही आला तर मी खाली ठेवून देईल. रावण म्हणे काही आधी काही सांगशील तर खरी. म्हणे 3 आवाज देईल, खोटं बोलणार नाही गणेश. 3 आवाज देईल आणि 3 आवाजात जर तू नाही आला तर हे लिंग मी खाली ठेवून देईल. रावण म्हणे जर काय हरकत नाही. रावण गेला. आता ब्राह्मण माणूस, पहिले जानवं काढा, ते 3 पदरं मारा, नंतर बाथरूमला बसला. ते बाथरूमला बसायची बी पद्धत आहे. सूर्याकडे नसलं पाहिजे, दक्षिणेकडे नसलं पाहिजे. पहिले दिशा चेक केली यंत्र काढून. धंदो नाही का नाही. मग ते रावण बाथरूमला बसला. आता ते कैलासातून निघला होता. थंडीतून जर माणूस जास्त आलं तर बाथरूम जास्त येते. हिमालयातून निघला होता, त्याला अशी बाथरूम आली. यानं पहिला आवाज दिला, रावणा अरे त्या वावरात चालली माझी गाय, ये लवकर. रावण म्हणे आलोच. दुसरा आवाज पूर्ण झाला. तिसरा आवाज दिला, रावणा अरे गाय धुऱ्यापर्यंत गेली, रावणा चाल. रावण म्हणे झाली बाथरूम, आता गुळणा करू दे. गुळणा लागत असते. ब्राह्मण कोणाला होत आहे 16